साहित्य संस्था अशा अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, वऱ्हाडी भाषा त्यांना येतात. त्या विज्ञानाच्या स्नातक आहेत आणि शिक्षा स्नातक असून त्या अनेक ठिकाणी बीएडला वगैरे सेंटरला प्रथम होत्या. आंतरराष्ट्रीय लंडनला आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात त्यांना सुवर्ण संधी मिळाली. अशा अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. विविध प्रांतामध्ये त्यांच्या साहित्याचा, संस्कृतीचा, संस्काराचा असा त्यांचा सर्वत्र प्रसार आणि प्रचार आहे. ही प्रसारण त्यांचं अमेरिकेमध्ये कथा कविता सादरीकरण झालेलं आहे. भारतीय उच्चायोग लंडन सन्मान त्यांना मिळालेला आहे. राष्ट्रपती नीलम कडून त्यांच्याकडे कविता सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि अशी अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आपण विविध देशातले मराठी बांधव एकत्र आलेलो आहोत आणि आता हा मीनाताईंचा परिचय म्हणजे अक्षरशः आपल्याला अत्यंत अभिमान वाटावा आणि छाती दडपून जावी इतका मोठा हा परिचय आहे. आपण सगळ्यांनी निश्चितपणे तो बघावा. त्यांनी केवळ स्वतःचा परिचय न देता त्याच्यात सामाजिक कार्य काय केले तेही दिलेले आहे आणि म्हणून मीनाताई तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. धन्यवाद. धन्यवाद असं. सुधाताई. हो, धन्यवाद मला डॉक्टर खूप आनंद झाला. तुम्ही मला प्रत्यक्ष मला अगदी भेटायला नक्की आवडेल. जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात याल त्यावेळेला खरोखर एक अत्यंत स्पृहणीय, यशस्वी, बहुआयामी असं तुमचं हे व्यक्तिमत्व आहे आणि मला तुमच्याशी खूप भेटून बोलायला आवडेल. आमच्या या आभाळाखालच्या शाळेमध्ये तुम्ही आज आलेला आहात आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आम्हाला खूप मार्गदर्शन करू शकता. विविध प्रयोगांमधनं आपलं सामर्थ्य आपण दाखवलेलं आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता जशी मला पण म्हणतात खूप आनंद झाला छान सुधाताई. छान वाटलं हा तुम्ही जसं छान बघा जसं म्हणतात ना की खाण तशी माती कापूस तशा वाती अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणे तुमच्या मुलीचा पण या ठिकाणी आपल्याला परिचय मिळालेला आहे आणि हाही परिचय मी थोडक्यामध्ये वाचून दाखवते आहे. परी खोंड असं त्यांचं नाव आहे. आपल्या मुलीचं परी. तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं आईने इतकं मोठं कर्तृत्व गाजवलंय तसंच कर्तृत्व तुमचं पण सगळीकडे दिसत आहे. तुमचं शिक्षण MA MBA झालेले मेरिट मध्ये झालेले आहे. नंतर युनिव्हर्सिटी लंडनला BFA अप्लाइड ऍडव्हर्टायझिंग मध्ये आपण काम केलेलं आहे. IT मध्ये आपला जॉब आहे. आपण न्यूयॉर्क मध्ये काही प्रकारची चित्र प्रदर्शन एक्झिबिशन्स केलेली आहे. पॅरिस, फ्रान्स, बॉन्जो पॅरिस या विविध ठिकाणी तुमची एक्झिबिशन झालेली आहे आणि या सगळा इतका मोठा परिचय आहे की कमालीच्या बाहेर. तुमच्या बाळलेकीचं कौतुक जेवढं काही आपण करावं तेवढं थोडंच आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक आम्हाला असे तुमच्यासारखे छान मैत्रिणी मिळाल्या. तुमचं आम्हाला मार्गदर्शन होईल आणि आमच्या या आभाळाखालच्या शाळेमध्ये आपलं कायम स्वागत आहे. आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि कायम आमच्या बरोबर राहावं. भारतात, मुंबईत, महाराष्ट्रात ज्या वेळेला याल तेव्हा जरूर फोन करा, भेटा किंवा आपण शक्य जरूर झालं तर जरूर. मी पुराणिक सरांना असं म्हणेन की आपण एक छोटस गेट टुगेदर घेऊया या सगळ्या हो ह्याच्यासाठी. त्याने आपली प्रत्यक्ष भेट होईल. आज मात्र आपल्याला जरूर. दोघींना एकत्र या व्यासपीठावर बघून मला अत्यानंद झालेला आहे आणि पुराणिक सरांच्या या बाळाखालच्या शाळेमध्ये आपण एक कौटुंबिक आपलं त्याच्यामध्ये एक समावेश होईल आणि आपल्या सगळ्यांचं हे कुटुंब आहे. या नात्याने आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं आम्हाला खूप आनंद स्वागत आहे. होईल. हो, थँक्यू सो मच सुधाताई. आणि इतका छान परिचय बॉम्बेवालीला आले दिल्याबद्दल होते. धन्यवाद. नक्की मराठी नक्की साहित्य नक्की संमेलनाला खूप छान. बॉम्बेवालीला तर आले आता होते. मला वाटतं की आपण पुराणिक सरांकडे मी हा माईक देते आणि पुढचा कार्यक्रम ते सादर करतील. पुन्हा पुन्हा अभिनंदन. खूप खूप थँक्यू सो मच धन्यवाद. आणि सगळ्यांना. पुराणिक सरांचे अच्छा. पण खूप खूप आभार. आभार हो सगळ्यांचे. हो खरंय खरंय. अगदी छान कार्यक्रम सुरू केलाय. धन्यवाद. पुराणिक सर तुम्ही आता पुढे सुरू करा. खूप धन्यवाद तुम्हाला. माझी छान ओळख झाली. नमस्कार, मी मोहिनी माने पुणे येथून उपस्थित आहे. मी आभाळाखालची शाळा या फाउंडेशनची सदस्य आहे. मी आज ज्यांचा परिचय करून देणार आहे त्यांचं नाव आहे आनंद आनंद पांडुरंग जोशी आणि त्यांचं शिक्षण आहे BE मेकॅनिकल आणि ते एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.
काव्यसंग्रह त्यांनी खूप सारे लिहिलेले आहेत. त्याच्यातला काव्यसंग्रह आहे एक आगेवाला, नंतर लघु कादंबरी गीता चली गई, बेग युअर पार्डन 2015, दामोदरच्या तीरावर 2019, फेसबुकच्या कवितेवरून कादंबरी कादंबरी काश्मीरी ये तालिबान 2032, अशा अनेक प्रकारच्या कविता त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रसारित केलेल्या आहेत. अनेक भाषेत त्यांची मासिक व वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता ह्या प्रसिद्ध होत असतात. काकांनी मला छोटीशी बोलण्याची संधी दिली आणि एवढ्या मोठ्या साहित्यिकांचा परिचय करून देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि धन्यवाद करते. धन्यवाद. आभारी आहे. माझा परिचय करून दिल्यावर. पण मुख्य म्हणजे कादंबऱ्याच आहेत त्या जास्त, काव्यसंग्रह एकच आहे. धन्यवाद. याच्यानंतर माननीय डॉक्टर शंतनू कुलकर्णी यांचा परिचय आपले सदस्य श्री शरद कासट हे करून देतील. कासट. हॅलो. कासट सर. हा, येतोय आवाज? आवाज येतोय? येतोय. आवाज येतोय? येतोय. हा, नमस्कार. येतोय. हा, मी शरद कासट, नाशिकला असतो आणि आभाळाखालची शाळा या फाउंडेशनचा मी सदस्य आहे पुराणिक साहेबांच्या याच्यामुळे. आणि मला शंतनू कुलकर्णी साहेबांचा परिचय करून देण्याचं भाग्य लाभलं, याबद्दल मी त्यांचा आणि सर्व ग्रुपचा आभारी आहे. शंतनू कुलकर्णी साहेबांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये PhD केलेली आहे आणि नागपूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते प्रोफेसर आहेत. त्यांच्या साहित्याविषयी सांगायचं म्हटलं तर त्यांनी भावकवी या नावाने कविता लेखन केलेलं आहे. आतापर्यंत जवळपास 25 काव्यसंग्रह त्यांचे प्रसारित झालेले आहेत. साहित्य विहार नागपूर संस्थेचे ते सदस्यही आहेत आणि साहित्य विहार नागपूर संस्थेतर्फे त्यांना 2023चा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे आणि सत्यवती या कविता संग्रहासाठी तो उल्लेखनीय वाङ्मय पुरस्कार म्हणून प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे त्यांचा परिचय आहे आणि हा फारच कमी परिचय आहे. याच्यापेक्षा भरपूर काही सांगता येऊ शकतं, पण वेळेअभावी मी हे आता सध्या टाळतोय. थँक्यू सर. थँक्यू सर. नमस्कार. हा सर. माईक चालू राहिले तर बाकीच्या ज्यांचे माईक चालू आहे त्यांनी माईक जर बंद केले तर फार बरं होईल. आणि तुमच्या शंतनू सर तुमचा माईक चालू आहे, तुमचे जर माईक चालू राहिले तर मग डिस्टर्ब होतं. आणि मला वाटतं की आता परिचय झालेले आहेत. आता कवितेच्या वाचनास सुरुवात करायला हरकत नाही. पहिल्यांदा दुरून जे कवी आलेले आहेत की ज्यांच्याकडे टाइम स्लॉटचा प्रॉब्लेम आहे, आपण त्यांना एकदा विचारून घेऊया. राजू कामत सर, तुम्हाला वेळ होईल तिकडे? राजू कामत सर. हा, एक मिनिट, माझा मायक्रोफोन ऑफ होता. ऐकू येत आहे? ओके सर. ओके. ऐकू येत आहे आवाज? हो, येतोय. माझा पहिला नंबर आला, जरा थोडस नर्वस आहे मी. माझं नाव राजीव कामत आणि मी बरेच दशक अमेरिकेत स्थायिक झालेलो आहे. आणि सर्वात आधी मला आदरणीय पाहुण्यांचं म्हणजे मीनाताई देवणे सर आता नाही आहेत, पण आनंद जोशी या सर्वांना नमस्कार. आणि आयोजक पुराणिक सर, हे अतिशय सराहनीय प्रयोग आहे तुमचा आणि मला संधी दिल्याबद्दल तुमचे आभार. आणि सर्व कविवर्ग जे माझ्या पाठनं येणार आहेत त्यांचं अभिनंदन. मला म्हटल्यासारखं अमेरिकेत स्थायिक होऊन बरीच वर्ष झाली आहेत, दशकं झाली आहेत ऍक्च्युली. आणि आता विचार आणि स्वप्न सुद्धा इंग्रजीत पाहतो. तरी मायबोलीबद्दल पुष्कळ प्रेम आहे आणि माझी कविता आपला देश सोडून येताना जी दुविधा होते मनाची त्याबद्दल आहे. आणि आपल्याला विषय
विषयाचं बंधन नसल्यामुळे मी हा विषय निवडलाय आणि माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत मी याच्यामध्ये. आणि साहित्याचा मला फार कमी अनुभव आहे. अनुभव म्हणजे फक्त वाचण्या इतकाच आहे. मी स्वतः फार कमी लिहिलंय. तांत्रिक म्हणजे टेक्निकल पुष्कळ लिहिलेलं आहे, परंतु कविता किंवा लेख असे फार कमी लिहिलेले आहेत. तरी सुद्धा मी माझ्या शाळेतल्या मुलांसाठी म्हणजे माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या बरोबरच्या बरंच काय काय लिहिलंय आणि त्यांना आवडलेलं आहे. म्हणून म्हणतो की हा माझा पहिला कवितेचा प्रयत्न आहे, तर तुम्ही सगळे समजून घ्याल. तर शीर्षक आहे माझ्या कवितेचं, जन्मभूमीचे ऋण आणि कर्मभूमीचे उपकार. जन्म घेतला मी उदरी तुझ्या, जननी तू जन्मभूमी. प्रेम केले मनपूर्वक भारत माते तुझ्यावर. बालपण, यौवन, शिक्षण, संस्कार शिकलो मी. पाया घातलास, भक्कम केलेस, कृतज्ञ आहे मी. हसलो, खेळलो, अश्रू गाळले तुझ्या पाठीवर. मुळे रुजली खोल तुझ्या मातीत, नवे वरचेवर. तुझा इतिहास, तुझी संस्कृती, कित्येक आविष्कार. तुझी ती माती, ते पर्वत, नद्या आणि सरोवर. नमन तुला हे जन्मभूमे, मातृभूमे, भारत माते. गर्व आहे मला, पूर्वार्ध माझा तुझ्या हाते. उपकार पिढ्यानपिढ्यांवर अफाट माझ्या मते. अपेक्षा पूर्ण होत होत्या, जीवन अगदी सुखी होते. तरी तळमळ होती मनात, कुतूहल होते जगाचे. उच्च शिक्षणाचे आकर्षण विश्वविद्यालयाचे. अमेरिकेचे निमंत्रण आले, पुढे शिकायचे. उत्सुकता, अपेक्षा, महत्वाकांक्षा, विजय यांचे. निघालो पश्चिमेला तुझ्या किनाऱ्यावरून. वेळेवर उड्डाण घेतले, अश्रुधारा डोळ्यातून. शरीराने निघालो, परंतु तीक्ष्ण वेदना हृदयातून. अंतःकरणाचा जणू भागच राहिला मागे तुटून. भरारीतून देखील ओळ्या डोळ्यातून मागे वळून शोधत राहिलो आई बाबांना त्या गर्दीमधून. मिणमिणत्या दिव्यात नाहीसे झाले ते दिसून. जन्मभूमी पण अल्पवेळात अदृश्य झाली दर्शून. अमेरिका आधुनिक व सक्षम संधींचा प्रदेश. उघड मनाने म्हणाले सुस्वागतम, दिला प्रवेश. मैत्रीपूर्ण स्वागतार्ह लोक, वाटेना हा विदेश. प्रगत शिक्षण, अफाट संधी आहे हा सुदेश. उच्च शिक्षण, संधी, सुधारली पातळी जीवनाची. मान, वैभव, समृद्धी, महत्वाकांक्षा या संपादनाची. मैत्री, विनोद, क्रीडा, जनसेवा, पूर्तता मजमनाची. क्षमता आली आईबाबांच्या सेवेची आणि जनाची. ही माझी कर्मभूमी, सुखद जीवन दिले तिने मला. तू माझी जन्मभूमी, जन्म संस्कृती दिलीस मजला. प्रेम तुझ्यावर आहेच, मान आहे मला अमेरिकेचा. जन्म आणि कर्मभूमीचा सहयोग आनंद देतो मला. आई बाबा आणि तुझला भूमाते वर्षोवर्षी स्पर्श केले. आई बाबा जीवनचक्राप्रमाणे सोडून स्वर्गात गेले. पूर्वार्ध पदरात तुझ्या, उत्तरार्धाचे देखील योजन केले. डोळे माझे मिटावे तुझ्या पदरी, देवाशी नमन केले. राजीव कामत. मी बोलतो. हॅलो. कामत साहेबांनी जन्मभूमीचे ऋण खूप छान सांगितले. ज्या भावना आहेत, माणसाची जन्मभूमी वेगळी असते, कर्मभूमी वेगळी असते, पोषणभूमी वेगळी असते आणि या प्रत्येकाच्या भावना गुंतून असतात माणसाच्या आणि त्याला पर्याय नसतो. तर याच्या वेळेला मला सावरकरांची पण कविता आठवते, ने मदसी ने परत मातृभूमीला. प्रत्येकाचं मन मातृभूमीमध्ये अटकलेलं असतं. खूप छान कविता, अभिनंदन. थँक्यू. खूप छान कविता आहे. आम्ही पण समजू शकतो कारण मी पण इथेच लंडनला असल्यामुळे मी पण सेम फिलिंग्स. बहुतेक लोक आपला जे देश सोडून अमेरिकेत किंवा दुसरीकडे जातात ते त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून जातात. पण भारतातले लोक जेव्हा जातात ते देशाचं प्रेम तसंच ठेवून मनात जातात. एक्झॅक्टली. आणि ते प्रेम जपतोही पण आपण दुसऱ्या परदेशात असूनही ते सगळं प्रेम आणि जे आपलं कल्चर
व्हॉट एव्हर राईट ते पूर्ण जपायचा प्रयत्न करतो आपण. खऱ्या अर्थाने भारतीय इथल्या आपल्या परदेशात राहूनही भारतीय मनात असतो. बरोबर, ऍब्सोल्युटली. थँक्यू. थँक्यू सो मच. स्वप्नील, स्वप्नील माझा आवाज येतोय? स्वप्नील, हा, येस येतोय आवाज? हा बोल बोल बोल, काही बोलायचंय? नाही, मला नाही बोलायचं. हा, याच्यानंतर उषाताई फाल्गुने, कॅलिफोर्निया. उषाताई नाही आहेत मीटिंग मध्ये. आहेत. हॅलो, नमस्कार. हा, येतोय आवाज बोला ताई, आता? बोला. हो. हा, नमस्कार सगळ्यांना. प्रमुख पाहुणे आणि पुराणिक सर, तुमचे मनापासून आभार. आत्ताच ऐकलेली जी कामत सरांची कविता आहे त्यांनी खरोखरच माझे पण डोळे पाणावलेले आहेत. मी इथे अमेरिकेत आले आणि खरं तर माझं साहित्याची आवड आहे, परंतु मी माझं आई छान कविता करायची आणि तोच थोडाफार म्हणजे गुण नाही मी म्हणू शकत, पण ती आवड माझ्यात निर्माण झाली असं मला वाटतं. आणि रिटायरमेंट नंतर मी थोड्याफार कविता करायला लागले. इथे अमेरिकेत आल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या जीवनाचा म्हणजे असं मागोवा घ्यावा थोडाफार, आणि त्या दृष्टीने मी आपल्या ह्या जीवनाचा जो शेला आहे तो कसा विणला गेला तो माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत. बघा कशा वाटतात ते. माझ्या कवितेचं नाव आहे धागा. जीवनाचा शेला असंख्य धाग्यात विणला, जीवनाचा शेला असंख्य धाग्यात विणला, बालपणी पदर आईचा मऊसूत पांघरला, बालपणी पदर आईचा मऊसूत पांघरला. तारुण्यातील धागे जणू रेशमाच्या लडी, तारुण्यातील धागे जणू रेशमाच्या लडी, जीवन साथीदारासह अंथरली पायघडी, जीवन साथीदारासह अंथरली पायघडी. 50च्या उंबरठ्यावर दिसले अनेक रंगांचे धागे, कधी फिकट तर कधी गडद अनुभवातून उमगे. 60 नंतर कळला होता धागा अजून एका प्रकाराचा, 60 नंतर कळला होता धागा अजून एका प्रकाराचा, स्पर्श त्याचा खरखरीत पण उबदार असतो खासा. अशा अनेक धाग्यांचा शेला उलगडून पाहताना, अशा अनेक धाग्यांचा शेला उलगडून पाहताना शेवटच्या वळणावर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नमस्कार, धन्यवाद. खूप सुंदर ताई, खूप सुंदर. आहेत आणि त्यातले आपल्याला सुखाचे धागे आपल्याला हवे आहेत. तर आपण जे गाणं आहे माहिती आहे तुम्हाला, जगाच्या पाठीवर मधलं एक धागा सुख, आम्हाला नाही, आम्हाला एक धागा दुःखाचा आणि 100 धागे सुखाचे पाहिजे आहेत, आहे ना. आणि असंच वस्त्र सिद्धार्थच्या आईने पण विणलं होतं, तिला पण सुखाच्या धाग्यांनी दिलं होतं, पण दोघांच्या धाग्यांची किंमत मूल्य आणि जे पोत होतं ते वेगळं होतं. तर तुमची कविता खूप सुंदर आहे, खूप छान आहे. अभिनंदन. धन्यवाद, धन्यवाद. हॅलो, छान आहे कविता आहे. बोला ना, काय झालं? नाही याच्यानंतर आहे माननीय रुचाताई उपेंद्र कुलकर्णी, सिंगापूर. रुचाताई उपेंद्र कुलकर्णी, सिंगापूर. नमस्कार. आवाज येतोय? हो, आवाज येतोय का माझा? हो, येतोय. हा, नमस्कार सगळ्यांना. मी रुचा कुलकर्णी सिंगापूरवरून बोलते आहे. माझं पण शिक्षण MSc BEd मी झाले आणि इथे सिंगापूरमध्ये 20 वर्ष केमिस्ट्रीची इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर होते. आणखीन नंतर महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे
चालू असलेल्या उपक्रमामध्ये शब्दगंधमध्ये आमचा दर महिन्याला ते एक विषय देतात आणि त्या विषयावर आणि एक चित्र असतं त्यावर कविता करायला तुम्हाला उद्युक्त करतात असं मी म्हणू शकते. त्यामुळे जसं त्या उपक्रमामध्ये मी भाग घ्यायला लागले तसं मला जाणवलं की अच्छा हे आपण एक हे करू शकतो, कविता पण आपल्याकडून जमू शकते. तर अशीच एक कविता मी सादर करीत आहे. नुकताच आपल्या एक अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्या मराठी बांधवांसाठी घडलेली आहे. ती म्हणजे अभिजात मराठी अभिजात पुरस्कार किंवा मराठीला स्थान मिळालेलं आहे अभिजात भाषा म्हणून. आणि मी विचार केला की या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती आपण तीच कविता एक सादर करूया, कारण आपल्याला सगळ्यांनाच आपण हे एकत्र आपण आलेले आहोत ज्यांना खऱ्याच भाषेचा अभिमान आहे आणि त्या भाषेला आपण कवितेच्या माध्यमातून सादर करावं. तिचा एक आपण म्हणू शकतो की एक भाषेचं हे मी सादर करते. कौतुक मला करायचं होतं आपल्या मराठी मायबोलीचं, तर मी कविता सादर करते. लेवुनी संस्कृतीचा साज मायबोली सजली. लेवुनी संस्कृतीचा साज मायबोली सजली. भेटाया लेकरांना मनी आतुरली. काय सांगू आमची पुण्याई, काय सांगू आमची पुण्याई, झालो माऊलीच्या पालखीचे भोई. आता पालखीत कोण कोण आहे? पालखीत विराजले अगणित ग्रंथ, ज्ञानेशाच्या ओव्या अन तुकोबाचे अभंग. आता पालखी आली म्हणजे वारी पण आली, तर वारीमध्ये कोण कोण सामील झाले? कुसुमाग्रज बालकवी जमले वारीला. कुसुमाग्रज बालकवी जमले वारीला, उधळती सारे आनंदाने शब्द फुला. उधळती सारे आनंदाने शब्द फुला. शांता विंदा गदी माणसा जमला मेळा. शांता विंदा गदी माणसा जमला मेळा. रंग असं म्हणती चढला आगळा. रंग असं म्हणती बघा चढला आगळा. आता वारी झाली, चंद्रभागेच्या तीरी होतं रिंगण. मग इथे रिंगण कशाचं बनलंय? पोवाडा लावणी गण गवळण. पोवाडा लावणी गण गवळण, सकलांचे बनले किती सुंदर रिंगण. सकलांचे बनले सुंदर रिंगण. साहित्य वारीचा चालवितो वारसा. साहित्य वारीचा चालवितो वारसा. मराठी परंपरेचा पुढे वाटतो वसा. मराठी परंपरेचा पुढे वाटतो वसा. आता पुढे कसा वसा वाटतोय? तर देतो रोज बालकांना, देतो रोज बालांना गुटी शुभं करोतीची. आणि बरोबरीने मात्रा मनाच्या श्लोकांची. पेरतो किस्से चिंटू आणि गोट्याचे. पेरतो किस्से चिंटू आणि गोट्याचे, देतो दाखले मधून श्यामच्या आईचे. खमंग फोडणी पुल वपूंच्या किश्यांची. खमंग फोडणी पुल वपूंच्या किश्यांची, रंगते पंगत फक्कड नव्या जुन्या पिढीची. मिळून सर्व पिढ्या चालविता धुरा. मिळून सर्व पिढ्या चालविता धुरा. उजळून आला माय बोलीचा चेहरा. उजळून आला माय बोलीचा चेहरा. धन्यवाद. छान कविता आहे रुचाताई. आपण कुठेही गेलो ना तरी आपली भाषा, आपली संत परंपरा, आपले वारे, आपले कवयित्री शांता शेळके तुम्ही सांगितलं, गदिमा सांगितलं, आपलं गीत रामायण, आम्ही काही पोवाडा आम्ही काहीच विसरू शकत नाही. सगळ्यांना आमच्या मनामध्ये जागा आहे आणि ती तुमच्या कवितेतून तुम्ही ती व्यक्त केली. अभिनंदन. धन्यवाद. खूप छान आणि आशयपूर्ण कविता आहेत आणि सगळ्यांच्या ह्याच्यात आपण आजही ते दिसतंय की आपली म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जे काही तुम्ही सगळं सांगितलं ते आजही तसेच आहे. आपली म्हणजे जपून ठेवलेली आहे. हो, सगळ्यांच्या मनामध्ये ते आहेच आहेच आहे ना, त्यामुळे खूप खूप छान वाटलं. धन्यवाद. त्यानंतर
ममताताई पाटील घोरपडे, नेब्रास्का, अमेरिका. ममताताई आहेत? ममताताई आहेत का? हो आहे सर. मी हॅलो, माझा आवाज येतोय? हो ताई. नमस्कार सर सगळ्यांना. मॅडम कॅमेरा नाहीये. मॅडम प्लीज कॅमेरा स्टार्ट करा. आणि सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापला कॅमेरा ऑन करावा. माईक बंद ठेवावा. येस, माईक बंद ठेवावा आणि कॅमेरा ऑन करावा. हॅलो, बोलू मी? येस मॅडम बोला. उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले सर्व कविवर्य, सगळ्यात आधी मी पुराणिक सरांचे खूप आभार मानते की त्यांनी हे व्यासपीठ आम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कामत सर आणि मॅडम जशा बोलल्या की बाहेरच्या देशामध्ये येऊन सेटल होणं आणि सगळं करणं तसं खूप अवघड आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मराठीची कास पण धरणं म्हणजे कंटिन्यू ठेवणं हे पण खूप अवघड आहे. मला वाटतं मी पण 2003 पासनं सगळ्या माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळे सगळ्या म्हणजे UAE आहे, सौदी अरेबिया, नायजेरिया आणि आता आम्ही लेटेस्टली अमेरिकेमध्ये येऊन सेटल झालोय. त्यामुळे जसं कामत सरांनी सांगितलं की कायम मनामध्ये मातृभूमीची आस असते, पण त्याच वेळी गगनाला पण गवसणी घालायची असते आणि तुम्हाला तुमचं मातृभूमी सोडावी लागते आणि तुमची ती धडपड असते ती कायम चालू असते की अरे मला ह्याच्यापेक्षा चांगलं हवं आहे, मला बेटर करायचं आहे. मी आणि माझे मिस्टर दोघंही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आहे. मी जसं फाल्गुनी मॅडम जशा NCL मधनं त्यांनी रिसर्च केलाय तसं मी पण माझा रिसर्च कॅटलिसिस डिव्हिजन मधनं केला. पण लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांमुळे मी सगळीकडे फिरत राहिले, त्यामुळे मी असं ॲज सच माझं करिअर केमिस्ट्रीमध्ये नाही का झालं, बट आय वॉज इन्व्हॉल्ड इन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. आणि मी तिथे HR मॅनेजर म्हणजे MBA केल्यामुळे HR मॅनेजर वगैरे हिल्टनमध्ये किंवा मेरिऑटमध्ये असं होते. पण ती जी माझी जगण्याची धडपड आहे ती मी आता माझी सगळ्यात पहिली जी कविता आहे त्याच्यामध्ये मी मांडलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे दिवा. ऑब्विसली तो दिवा तुळशी वृंदावनाच्या समोर लावलेला आहे. आणि जी आपण म्हणजे माणूस जगण्यासाठी जे धडपडतो किंवा येणाऱ्या सगळ्या संकटाशी सामना करतो, त्याचे सुख दुःख तो सगळ्यांशी मिळून वाटून म्हणजे शेअर करतो आणि सुखाच्या क्षणामध्ये विसवतो, दुःखामध्ये एकदम तो म्हणजे तहसमस होतं की अरे मी का हे सगळं करतोय. तर हे मी छोट्याशा म्हणजे 4 ओळीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. होपफुली तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल. माझ्या कवितेला मी सुरुवात करते. एक दिवा जगण्यासाठी धडपडत होता, एक दिवा जगण्यासाठी फडफडत होता, येणाऱ्या वाऱ्याच्या तडाख्यातही प्रकाशत होता, वाऱ्याच्या मंद झुळक्यात रमतही होता. एक दिवा जगण्यासाठी धडपडत होता, एक दिवा जगण्यासाठी फडफडत होता, वाऱ्याच्या तालावर न विझण्यासाठी जळतच होता. विझला असता तरी फरक कोणाला पडला नसता, विझला असता तरी फरक कोणाला पडला नसता. एक दिवा जगण्यासाठी धडपडत होता, एक दिवा जगण्यासाठी फडफडत होता. विझला असता तरी फरक कोणाला पडलाच नसता, फरक पडलाच असता तो घरातल्या तुळशी वृंदावनाला, फरक पडलाच असता तो घरातल्या तुळशी वृंदावनाला. कारण तिथे फक्त अंधार तिथेच दाटला असता, कारण तिथेच फक्त अंधार दाटला असता. एक दिवा जगण्यासाठी धडपडत होता. धन्यवाद. थँक्यू. खूप छान घोरपडे ताई. दिवा कसा स्वतः जळतो आणि प्रकाश देतो, म्हणजे प्रकाश देण्याकरता दिव्याचं जीवन असतं. फार सुंदर दिवा आपल्याला नेहमी संबोधत असतो आणि सगळा अंधार पिऊन टाकतो. या ज्योती ज्या आहेत दिव्याच्या, अंधार पिऊन जगतात, अंधार मारून जगतात आणि सगळं विश्व प्रकाशित करतात. सुंदर तुमची कविता, छान झाली. त्याची तडफड जी आहे छान आहे. अभिनंदन.
खूप छान कविता आहे आणि खूप डीप वाटली मला, म्हणजे अगदी तर म्हणजे भरपूर त्याच्यात मेसेज खूप छान आहे की कसं आहे याचं, तर छान आहे. थँक्यू. धन्यवाद. याच्यानंतरचे कवी आहेत माननीय श्री अरुण मनोहर सर, सिंगापूर. अरुण मनोहर सर आमचा प्रकल्प सुरू झाल्यापासून आमच्या सोबत आहेत आणि वेळोवेळी मला जी मदत लागते ती ते मला मदत करतात, काही नावं सुचवतात. आज पुन्हा एकदा सरांची माझी भेट होते आहे. सर नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार आणि करा. थँक्यू. दिलीप पुराणिक सरांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याचं खरोखर किती कौतुक करावं एवढं थोडं आहे असं. कारण असं एवढ्या सगळ्या देशातल्या लोकांना एकत्रित करून एका व्यासपीठावर आणणं आणि कवितेसारखा एक सुंदर विषय त्यातनं पुढे आणणं खरोखर खूप चांगलं काम आहे. आणि आपल्या सगळ्यांना भेटून इथे मला खूप आनंद झाला. तर माझी ओळख काही विशेष मी जास्ती करून देणार नाही, फक्त एवढं सांगणार की मी बऱ्याच वर्षापासून कविता लिहितो आहे, तसंच कथा लिहितो आहे आणि कादंबरी, माझी दुसरी कादंबरी सुद्धा लिहिणं सुरू आहे. आणि मला वेगळ्या प्रकारचं साहित्य नेहमी आवडतं करायला, तर मी काही नवीन शोधत असतो. तर सध्याची जी नवीन कादंबरी माझी नदी या विषयावरची आहे. आणि नद्यांचं प्रदूषण ही एक खूप मोठी समस्या बनली आहे, भारतातच नव्हे तर पूर्ण जगभर. तर आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण शेवटी पाणी हा सगळ्यांच्याच जीवनाचा जीवन आहे. पाणी म्हणजे जीवन आपण म्हणतो. आणि याची जितकी पुढे कमी जाणवत जाईल तितका हा जास्तीत जास्त याची किंमत किंवा मूल्य याचं वाढत जाणार आहे. तर ते आपल्याला अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवलं पाहिजे, परंतु त्याच्या उलट होतंय सध्या. तर एका नदीला कुठल्या कुठल्या दिव्यातनं जावं लागतं त्याच्याविषयीची ही कविता आहे. सादर करतो. तृणवेणूच्या तळामधूनी आर्त कुणाचे आले, तृणवेणूच्या तळामधूनी आर्त कुणाचे आले, अस्पृष्टशा रुदनात होते घुसमटलेले गाणे, शोधताना बालपणीचे श्वास निर्मळ ताजे, शोधताना बाळपणीचे श्वास निर्मळ ताजे, वाहत होती ती अंगावरी अभद्राचे ओझे, वाहत होती ती अंगावरी अभद्राचे ओझे. हरित दुपट्टे सजले होते लेऊनी रत्न खडे, हरित दुपट्टे सजले होते लेऊनी रत्न खडे, कुणी कशासी तिथे लिंपले बाजूबंद कोरडे, कुणी कशाशी तिथे लिंपले बाजूबंद कोरडे, मुक्या जीवांची तहान या तामणात शमली, मुक्या जीवांची तहान या तामणात शमली, कुणा बुभुक्षित नतदृष्टाने विष्टा तिथे सांडली, कुणा बुभुक्षित नतदृष्टाने विष्टा तिथे सांडली. नसते येथ निरंतर काही ठाऊक आहे तिला, नसते येथ निरंतर काही ठाऊक आहे तिला, उरले श्वास जपता जपता तिने वसा राखला, उरले श्वास जपता जपता तिने वसा राखला. असं हे नदीचा अर्थ आहे. हा ताई छान, खूप छान याच्यावर, आणि नदी सारखा विषय आहे. आणि आजचा वॉटर, आपण जसं म्हणतो वॉटर इज लाईफ, तर अगदी बरोबर आहे. त्याच्याशिवाय काही जीवनच नाहीये. आणि जो तुम्ही जसं प्रेझेंटेशन केलं आहे कवितेत, अगदी बरोबर आहे. म्हणजे आजचं आपण फॅक्ट म्हणूया. आणि पाण्याशिवाय काही लाईफच नाही उरणार नंतर. तर अगदी खूप छान वाटली कविता. तुमची छान कविता आहे पाण्यावरचे. पाणी म्हणजे माहिती आहे जीवन आहे, पण पाणी म्हणजे कधी कधी तुम्हाला माहिती आहे की पाण्यामुळे
बरेच जीवांचं नुकसान पण झालेलं आहे. तर पाणी त्यामुळे आपल्याला खूप जपून वापरणं आवश्यक आहे. आज आपल्याला किती पाणी आहे माहिती आहे आणि पाण्याचं महत्त्व फार आहे. त्यामुळे नद्याही कोरड्या पडल्या आहेत, आपण बघतो. आणि जिकडे-तिकडे दुष्काळ आहे. सगळी जमीन जी आहे, ती पण पूर्ण कोरडी झालेली आहे. आपण त्याचं उपसून पाणी जमिनीला हे केलं. तर पाणी हा अतिशय महत्त्वाचा जीवनाचा घटक आहे आणि तुम्ही त्याच्यावर खूप छान प्रकाश टाकला आहे. अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. याच्यानंतर आहेत माननीय सौ धनश्रीताई वाघमारे, नायजेरिया. मागे आपला जो आपण कविता संग्रह केला होता त्याचं डिझायनिंग आणि कवितांचं वाचन धनश्रीताईंनी केलं होतं हे आपल्याला आठवत असेल. ताई नमस्कार. तुमची कविता ऐकायला उत्सुक आहोत आम्ही. माझा आवाज येतोय ताई? हो येतो. नमस्कार सर. आवाज येतोय माझा? हो येतोय. ओके. नमस्कार, मी सौ धनश्री वाघमारे, लॅगोस नायजेरियाहून बोलतेय. ऍक्च्युली मी यावेळेस या कार्यक्रमात दुसऱ्यांदा सहभागी होते आणि अशीच माझी सरांची इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या एका व्हॉट्सअपच्या मेसेज थ्रू अशीच ओळख झाली होती आणि त्यानंतर आम्ही एकमेकांशी मेसेजवर भेटत राहिलो. सरांच्या ज्या आपल्या मराठी विषयीची तळमळ, त्यांचं जे अट्टहास होता ही मराठी भाषा सगळ्या लोकांपर्यंत, जे सगळे मराठी भाषिक आहेत जगभरातले, त्यांना एकत्र जोडण्याची जी धडपड आहे, त्याच्याबद्दल त्यांचा तो अट्टहास खरंच अगदी कौतुकास्पद आहे आणि मलाही त्यात सहभागी व्हायची संधी मिळाली. तर खरंच खूप खूप आभारी आहे त्यांची. त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी, वयोमानानुसार जे त्यांना खूप त्रास होतो हे सगळं करताना, पण तरीही मोठ्या हिरिरीने अगदी ते याच्यामध्ये स्वतः इतका सक्रिय राहून सहभाग घेतात आणि आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. तर सर तुमचं खरंच खूप खूप आभार. तसं पाहिलं तर मी काही अगदी कवयित्री वगैरे नाहीये, पण एक असं म्हणता येईल की जस्ट एक काही अनुभव असतात आपल्याला लाईफमध्ये, थोड्याफार जस्ट त्या अनुभवांचं एक थोडं शाब्दिक विवरण म्हणता येईल असं करण्याचा मी प्रयत्न करते. आणि बस हा एक मंच म्हणता येईल की त्या मंचासमोर मला हे सादर करण्याची संधी मिळते आणि त्याचा मी लाभ घेतेय. तर मागच्या कवी संमेलनाच्या वेळेत मी माझी एक अशी प्रेमावर एक छानशी कविता सादर केली होती. तर यावेळेस मी माझा विषय थोडा वेगळा ठेवलाय की जस्ट एक विचार, आपण म्हणतो की थॉट, विचार आपल्याला प्रत्येकाला येतात. अगदी प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या मेंदूमध्ये ते विचार चालू असतात. तर जस्ट हा एक विचार या शब्दाला धरूनच मला काहीतरी सुचलं आणि ते मी लिहिलं आणि तेच आता तुमच्या पुढे सादर करते. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे विचार. कधी विचार असतात सुविचार, कधी विचार असतात सुविचार, कधी त्यात असतात अविचार. कधी विचारात असतो परमार्थ, तर कधी असतो फक्त स्वार्थ. कधी विचारात ईश्वर भक्ती, तर कधी मानेना दैवी शक्ती. कधी विचारात ईश्वर भक्ती, तर कधी मानेना दैवी शक्ती. कधी विचारात औदार्य मुबलक, कधी विचारात औदार्य मुबलक, कधी वाटतात अतिशय क्षुल्लक. कधी विचार असतात उदार, कधी विचार असतात उदार, कधी देई व्याज घेऊन उधार. कधी विचार असतात परोपकार, कधी जाणीनं केलेले उपकार. कधी विचार असतो सदाचार, तर कधी लाच लुचपत भ्रष्टाचार. कधी विचार ठेवतात प्रसन्न, कधी करतात इतरांना खिन्न. कधी विचार ठेवतात प्रसन्न, तर कधी करतात इतरांना खिन्न. कधी विचार मारे भरारी, तर कधी घिरट्या जागेवरी. कधी विचार मारे भरारी, तर कधी घिरट्या जागेवरी. धन्यवाद. वा, खूप छान तुम्ही विचार मांडले विचार कविताचे. आणि दोन्ही विचार कसे पॉझिटिव्ह असतात आणि निगेटिव्ह पण असतात, दोन्ही आहे. आणि तर त्यामुळे छान वाटलं आणि अगदी बरोबर आहे. आपल्याला क्षणात, आणि कसं क्षणात विचार एकदम छान येतात आणि क्षणात आपण कधी तेच म्हणजे निगेटिव्ह पण म्हणू शकतो. तर याच्यावर विचारांवरही कविता अशी मांडली म्हणजे खूप छान वाटलं मला. कॉन्सेप्टच आवडला.
थँक्यू थँक्यू. धन्यवाद. छान सांगितलं आमच्या मुलीने. हॅलो. खूप छान सांगितलं. थँक्यू. मी हँड नाही करत, बाकी लोक करतात त्याचा ड्राईव्ह. आशय अर्थ खूप छान आणि मी आहे. थम्सअप खूप वगैरे खूप टाळा वगैरे अभिनंदन. टाकतो. अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. माननीय मनोज कुलकर्णी. मनोज कुलकर्णी सर. नमस्कार. एक मिनिट. मी मनोज कुलकर्णी हाँगकाँगहून बोलतोय. मी हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष आहे. माझाही तसा प्रत्यक्ष साहित्याशी संबंध नाही म्हणता येईल, कारण मी 35 वर्ष सप्लाय चेन मध्ये आहे. काही वर्षापूर्वी सप्लाय चेन मध्ये डॉक्टरेट केली आणि आता चीनी कंपनीत काम करतोय. पण तरीही मराठीच्या आवडीमुळे मी शांघायमध्ये असताना महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष होतो. हाँगकाँगमध्ये काही वर्षापूर्वी होतो आणि आता नुकताच पुन्हा झालोय. आज जी मी कविता वाचणार आहे ती थोडीशी वेगळी आहे. ही कवितेचं असं झालं की मध्यंतरी ग्रंथालीच्या मराठी आंतरराष्ट्रीय मराठी विश्व दिवाळी अंकासाठी त्यांनी पण कविता मागवलेल्या. मी ही कविता लिहिली आणि मला जरा वाटत होतं प्रकाशित होईल की नाही, कारण जेव्हा भारताबाहेरचे जण कविता करतात तेव्हा मग ते कोणत्या विषयावर जरा असतात त्याप्रमाणे. पण त्यांनी सांगितलं यातलं एक कडवं खूप दाहक वाटतं, ते वगळून आपण कविता छापूया. तर ते अंकात छापून आली. ते कडवं समाविष्ट करून मी ती कविता वाचतोय. कवितेचा विषय खरंच नेहमीपेक्षा वेगळा आहे आणि तो माझ्या जीवनाशी किंवा माझ्या परदेशी राहण्याशी काही संबंधित नाहीये. कविता कशी सुचली हे मी शेवट सांगतो. कवितेचं नाव आहे थकलेली रात्र. तोच पलंग तीच उशी फक्त चादर बदललेली. तोच पलंग तीच उशी फक्त चादर बदललेली. आजच्या रात्री तो पहिला दुसरा तिसरा सारी गात्रच नव्हे तर रात्रही आता थकलेली. तोच पलंग तीच उशी फक्त चादर बदललेली. चोखलेल्या स्तनांवरची ओरबडलेल्या पाठीवरची मुस्करलेल्या ओठांवरची लाली देखील आता सुकून काळी पडलेली. तोच पलंग तीच उशी फक्त चादर बदललेली. मला अजून आठवतं 10व्या वाढदिवसाला गुलाबी फ्रॉक मध्ये आई वडिलांबरोबर चौपाटीवर शेवटची मलई कुल्फी चाटलेली. तोच पलंग तीच उशी फक्त चादर बदललेली. आणि नंतर भयानक झालं. हायवेवर भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक मधल्या नागड्या काळ्या माणसाची भरदार केसाच्या अंगावर कोसळलेली. तोच पलंग तीच उशी फक्त चादर बदललेली. दिवस जात राहिले. दिवस जात राहिले. सिगरेटच्या धुराने भरलेल्या खोलीत एकाच वेळी 4 तगड्या तरुणांच्या तावडीत सोडलेली. तोच पलंग तीच उशी फक्त चादर बदललेली. आणि नंतर कित्येक किळसवाण्या शेळपट शरीरांच्या घसमुळत्या स्पर्शात सारी भूक कधीच मरून गेलेली. तोच पलंग तीच उशी फक्त चादर बदललेली. आणि आता कधीही न होणाऱ्या पहाटेच्या प्रतीक्षेत रात्रही आता थकलेली. रात्रही आता थकलेली. धन्यवाद. छान झाली कविता. थकलेली रात्र. खरंच आहे, निद्रा या अवस्था असतात आपल्या जीवनाच्या आणि त्या अवस्थेमध्ये फक्त चादरच बदलते, बाकी सारं तेच असतं. विचार म्हणा, जीवन म्हणा, जीवनशैली म्हणा, ते एक चादरीसारखे आहे. मैली चादर, पण बऱ्याच चादरीवर कविता आहेत. तर छान सुंदर झाले. आणि कधी ती थकलेली रात्र का थकलेली मला नाही समजलं तुमचं. पण ते पहाट त्याची होणार नाही, थोडीशी निराशा वाटली यामध्ये. छान आहे, खूप सुंदर. अभिनंदन. खूप छान आहे कविता. हो. म्हणजे सगळं वेगळ्या कॉन्सेप्टवर म्हणता येईल. थकलेली रात्र तर छान वाटली. शीतलताई अंबुरे UAE. शीतलताई. हो हो आहे. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय? येस. हो येतोय. नमस्कार. मी शीतल अंबुरे. मी अबुधाबी UAE बोलतीये.
सगळ्यात प्रथम मी आपल्या उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करते आणि पुराणिक काकांचे मी खूप आभार मानते, कारण त्यांचा हा उपक्रम मला नुसताच उपक्रम असं नाही म्हणता येणार, पण त्यांनी जगभरातल्या आपल्यासारख्या कवींना, साहित्यिकांना, ज्यांना कुठेच व्यासपीठ शक्यतो मिळण्याची शक्यता खूप कमी असते, अशा आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र आणून आपल्या मायभूमीशी एक नाळ जोडण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो कमालीचा आहे. त्यामुळे काकांचे खूप खूप आभार. माझी आजची कविता विषय असा खूप वेगळा नाहीये, सगळ्यांच्याच आयुष्यातला एक अविभाज्य घटक म्हणता येईल असाच आहे. माझी थोडीशी बॅकग्राऊंड अशी सांगेन की मी मूळची कोल्हापूरची. माझं शिक्षण मी मायक्रोबायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन करून MBA केलं आणि लगेचच लग्न होऊन मी जवळजवळ आज 25 वर्ष मी भारताबाहेर आहे. त्यामध्ये मी एक 7-8 वेगवेगळ्या देशांमध्ये राहून आज गेली 15 वर्ष मी अबुधाबीमध्ये राहते. त्यामध्ये मी जपान, तैवान, बऱ्याच ओमान, कतार अशा बऱ्याच देशांमध्ये माझं वास्तव्य झालेलं आहे. आणि जिथे जिथे मी राहिले, माझ्या स्वभावाशी म्हणा किंवा प्रत्येक माणसाची एक भूक असते. खास करून जेव्हा तुम्ही तुमच्या मातृभूमीशी खूप दूर राहता, तेव्हा प्रत्येक जण त्या मैत्रीला भुकेलेला असतो. प्रत्येक जण छोट्या छोट्या ह्याच्यातून सुद्धा एक चांगली मैत्री शोधत असतो, की जिथे आपला तो एकटेपणा म्हणा किंवा एक आपल्याला जो आधार लागतो, त्या आधाराची गरज ही मैत्री कायम वेळोवेळी आपल्याला साथ देत असते. त्यामुळे इतकी वर्ष माझ्या मातृभूमीपासून लांब जेव्हा मी राहतीये, तेव्हा हे मैत्री म्हणजे माझं एक कुटुंब आहे आणि हीच मैत्री खंबीरपणे माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या सुखदुःखात पाठीशी उभी राहिलेली आहे. त्यामुळे माझ्या आजच्या कवितेचा विषय आहे मैत्री. कविता सुरू करते. कवितेचं शीर्षक आहे मैत्री एक ऋणानुबंध. मैत्री अशी असावी, मैत्री अशी असावी जशी खळाळत्या झऱ्यासारखी. मैत्री अशी असावी जशी खळाळत्या झऱ्यासारखी आणि सुकलेल्या वेलीला पालवी आणणारी. सुकलेल्या वेलीला पालवी आणणारी आणि रणरणत्या वाळवंटातील ओॲसिस सारखी मैत्री अशी असावी. मैत्री अशी असावी जशी दुःखाच्या प्रसंगी प्रेमाचा बहर आणणारी. जशी दुःखाच्या प्रसंगी प्रेमाचा बहर आणणारी आणि डोळ्यातील भावनांनी मनाचा कोपरा जपणारी. मैत्री अशी असावी. मैत्री अशी असावी शब्दांविना सर्व काही समजणारी. शब्दांविना सर्व काही समजणारी आणि अंधाऱ्या वाटेतून प्रकाशाकडे नेणारी. मैत्री अशी असावी. मैत्री अशी असावी जशी बर्फाच्छादित पर्वताला सोनेरी किरणांची झालर. जशी बर्फाच्छादित पर्वताला सोनेरी किरणांची झालर. मैत्री अशी असावी. मैत्री अशी असावी थोडी काळजी घेणारी. थोडी काळजी घेणारी, अश्रू पुसता पुसता हिम्मत देणारी. मैत्री अशी असावी पाठीवर कौतुकाची शाबासकी देणारी. पाठीवर कौतुकाची शाबासकी देणारी आणि जी रक्ताच्याही नात्या पलीकडे नेणारी. मन मोकळे करणारी आणि अश्रूंना वाट करून देणारी. अहो मैत्री अशी असावी. मैत्री अशी असावी थोडी चेष्टा थोडी मस्करी करणारी. थोडी चेष्टा थोडी मस्करी करणारी आणि मैत्री अशी असावी जिचे काहीही मोल नाही. मैत्री अशी असावी जिचे काहीही मोल नाही. मैत्री एक विश्वास. मैत्री एक विश्वास, एक आपुलकी, एक अतूट नाते ज्याला नाहीत कोणतेच बंध. एक अतूट नाते ज्याला नाहीत कोणतेच बंध आणि म्हणूनच मैत्री एक ऋणानुबंध. मैत्री एक ऋणानुबंध. धन्यवाद. खरं मैत्रीला उपमा कुठे किती विविध तऱ्हेच्या उपमा दिल्या आहेत मैत्रीला. काळजातलीच मैत्री असते, काळजीची मैत्री असते. मैत्रीला दोन्ही आहे. तर
सुदामा आणि आपल्याला कृष्णाची पण मैत्री माहिती आहे की समजून घेतलेली. सुदामाने मागितलं नाही. तर मैत्री अशी असावी की आपल्या मित्र मैत्रिणीच्या मनात काय आहे ते समजायला पाहिजे. सगळ्यात मी उच्च मैत्री मानते नंद आणि वसुदेव. केवढी उच्च मैत्री होती की जिथे मुलांच्या अदलाबदल काही न म्हणता केली. तर असं मैत्रीचे खूप उदाहरणं आहेत आणि सुंदर मांडलं तुम्ही. अभिनंदन. खूप छान विषय आहे मैत्री आणि खरोखरच आजकालच्या काळात अशी मैत्री दिसणं खरंच म्हणजे रेअर झालाय. पण ज्यांची मैत्री ज्यांना मिळते खरी मैत्री ती खरंच आपण ग्रेट. आणि आपल्याला इम्पॉर्टन्स कळतो जेव्हा आपण बाहेर राहतो, तेव्हा आपले मित्र म्हणजेच आपले रिलेटिव्ह असतात आणि तेच कायमचे आपल्या बरोबर असतात. त्यामुळे अगदी छान अगदी बरोबर. आहे ना. छान धन्यवाद. वाटले. खूप छान. धन्यवाद. याच्यानंतर माननीय सचिन राजे, UAE. सचिन सर. नमस्कार. माझा आवाज येतोय सर्वांना? येतोय. हा. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे आणि पुराणिक साहेब सर्वांनाच मनापासून नमस्कार. या ऍक्टिव्हिटीमध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतोय. कविता. माझं नाव सचिन राजे, अबुधाबीहून, UAE. थोडक्यात सांगायचं झालं तर तसा प्रोफेशन इंजिनियर आहे, त्यामुळे कविता वगैरे करणं हा तसं नॅचरली होत नाहीत कविता माझ्याकडून. पण एखादा प्रसंग किंवा एखादी भावना उत्कटतेने मनात दाटून आली की मग थोडंसं कागदावर मांडायचा प्रयत्न करतो शब्द जोडून, आणि मग तशा पद्धतीनं ते होऊन जातं. पण अगदी काही फार कल्पनाविलास किंवा असं नाही. अगदी प्रत्यक्ष जे अनुभव येतात तेच थोडेसे यमक जुळवून मांडतो. अशा पद्धतीनेच माझी कविता करण्याचा प्रयत्न करतो. तर आणि महाराष्ट्र मंडळ अबुधाबीमध्ये मी बऱ्याच वर्षापासून ऍक्टिव्ह आहे. म्हणजे इंजिनिअरिंग पर्यंत 10वी नंतर ते इंजिनिअरिंग होईपर्यंत मराठीचा काहीच संबंध नव्हता. आणि मग जेव्हा 8 वर्ष जॉब झाल्यानंतर मी जेव्हा अबुधाबीत आलो आणि महाराष्ट्र मंडळ जॉईन केलं इथे, तेव्हापासून माझा मराठीचा पुन्हा एकदा मी जोडलो गेलो मराठीशी. आणि मग समितीवर काम केलं आणि त्यानंतर कार्यक्रमाचे आढावे वगैरे लिहिण्याची सुरुवात झाली. आणि मग तिथून ते थोडंसं मराठी लेखनाकडे मी वळलो आणि मग त्यातून मग लेख लिहिणं किंवा मग आत्ता हल्ली थोडंसं कविता, काही ओळी यमक जुळवून कविता करायला लागलो. तर थोडक्यात ही प्रस्तावना माझ्या कवितेकडे, कविता लिहिण्याकडे येणाऱ्या प्रवासाची. अगदी आता शीतल आणि आत्ताच शीतलने कविता सादर केली. शीतल अगदीच आम्ही जवळ राहतो, नेहमी भेटतो. शीतलला मी चांगलं ओळखतो. शीतलच्या कवितेचा विषय होता मैत्री, आणि तसंच माझ्याही कवितेचा विषय आहे मैत्री. मैत्री यासाठी की भारतात असताना आपण नातेवाईक पाहुण्यारावळ्यात खूपच गुंतलेलो असतो. पण जी भारतातून बाहेर आलं की इथं मग ज्याचा महत्वाचा आधार असतो आपल्याला, सपोर्ट सिस्टीम जी असते आपली, ती असते मैत्री. तर त्यामुळे ह्या विषयावर मला सुरुवातीला, म्हणजे अगदी माझी सुरुवातीचं काव्यलेखन हे या विषयावर झालं. त्यामुळे मी तीच कविता सादर करतोय, मैत्री. अगदी मैत्रीविषयी थोडक्यात सांगेन सुरुवातीला की मैत्री हा सर्वांच्या जिव्हाळीचा विषय आहे खरं तर. तर परिवार, घर परिवार, जवळचे लांबचे नातेवाईक, पाहुणे रावळे, शेजारी पाजारी हे सगळे अवतीभोवती असले तरी यापासून आणि सर्वांपेक्षा वेगळं असलेलं एक नातं म्हणजे मैत्री. निरागसतेच्या धाग्याने आणि निरपेक्षतेच्या गाठीने जपलेला बंध म्हणजे मैत्री. भावनांच्या कुंचल्याने प्रेमाच्या रंगात बुडवून रेखाटलेले चित्र म्हणजे मैत्री. तर अशी ही मैत्री, या मैत्रीवर मित्र तर आपले भरपूर असतात, पण या सगळ्यामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती मग सगळ्यांपेक्षा वेगळी असते, आणि त्याला आपण मग आता इंग्लिश शब्द वापरेन मी, बेस्ट फ्रेंड म्हणतो. तर माझी कविता त्याच्यावरच आहे, बेस्ट फ्रेंडवर. तर कविता अशी: एखाद्या सहलीमध्ये अगदी जुजबी ओळख झालेल्या व्यक्तीसोबतही आपण एकत्र खातो पितो, धमाल करतो. पण मित्रांसोबत अशी धमाल करत असताना ज्याची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवते तो बेस्ट फ्रेंड असतो. मित्र म्हणले की अगदी सगळ्याच नसल्या तरी बऱ्याचशा आवडीनिवडी सारख्या असतात, पण एकत्र असताना
जो त्याची बाजूला सारून आपली आवड जपतो तो बेस्ट फ्रेंड असतो. एखादा छान पदार्थ बनवला की मित्रांना खायला घालायला सर्वांनाच आवडतं, पण तो पदार्थ संपण्याआधी ज्याच्यासाठी आपण थोडासा बाजूला काढून ठेवतो तो बेस्ट फ्रेंड असतो. एखाद्या स्पर्धेची परीक्षेची तयारी करताना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देणारे बरेच मित्र असतात, पण आपल्याला ते यश मिळालंच पाहिजे यासाठी जो मनापासून प्रयत्न करतो तो बेस्ट फ्रेंड असतो. आपण अडचणीत आहोत हे दिसल्यावर मदतीचा हात पुढे करणारे देखील बरेच मित्र असतात, पण आपली अडचण ज्याला न सांगताच कळलेली असते तो बेस्ट फ्रेंड असतो. कळत न कळत आपण चुकलो तर आपल्याकडेच दुर्लक्ष करणारे मित्र असतात बरं का, पण जो आपल्याकडे नाही तर चुकीकडे दुर्लक्ष करून आपल्याला समजून घेतो तो बेस्ट फ्रेंड असतो. आयुष्य जगत असताना कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे क्षण आपल्या सर्वांच्याच वाट्याला येतात, पण जो सोबत असताना आनंदाची बेरीज आणि दुःखाची वजाबाकी होते तो बेस्ट फ्रेंड असतो. मैत्रीचं नातं हे काही अगदीच आदर्श आहे असं नाही. कधी वाद होतात, मतभेद होतात, दुरावा देखील येतो, पण तसं झाल्यावर रुसून अबोला धरून दूर न जाता स्वतःचा इगो बाजूला ठेवून जो मैत्री जपतो तोच बेस्ट फ्रेंड असतो. धन्यवाद. साहेब चांगली आहे मैत्रीवर. ही दुसरी कविता आहे मैत्रीवरची. मैत्रीशिवाय माणूस जगू शकत नाही. आणि जेव्हा माणूस परप्रांतात आणि परदेशात जातात राहायला, तेव्हा काय होतं की नातेवाईक नसतात आणि आपलं सगळं जीवन कसं मित्राशी निगडीत राहतं, सगळे आपलं. त्यामुळे सुंदर आहे तुमची कविता, आवडली. आता गद्य कविता आणि पद्य कविता दोन आहेत, तर आपली आजची गद्य कविता पण छान वाटली. धन्यवाद. थँक्यू. अभिनंदन. खूप छान आहे कविता. आणि तुम्ही जो डिफरन्स सांगितला मैत्री आणि बेस्ट फ्रेंड, तो अगदी बरोबर मांडला तुम्ही, की मैत्री काय आणि बेस्ट फ्रेंड काय असतो. तर खूप म्हणजे अगदी छान प्रेझेंट केलं आणि खूप छान वाटलं. थँक्यू. त्याच्यानंतर आहेत माननीय शुभदाताई पाटील, झांबिया, आफ्रिका. शुभदाताई. शुभदाताई आहेत? शुभदाताई आहेत का? आहेत त्या, पण त्यांना आवाज जात नाही बहुतेक. बरं 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 बरं. पुढचं नाव घेऊया. तुषार पिपरे, दुबई. सर तुमचा आवाज येत नाहीये. आता येतोय? हॅलो. येस येतोय. येतोय आता आवाज येतोय आता. ओके ओके. नमस्कार, मी तुषार पिपरे, मी दुबईमध्ये असतो. मी सप्लाय चेन मध्ये कामाला आहे. मी लॉजिस्टिक मॅनेजर आहे. पुराणी सरांसोबत हा माझा सेकंड इव्हेंट आहे. मागच्या वर्षी पण मी जॉईन झालो होतो. तर मी लिहित असतो नेहमी कविता वगैरे, पण आता मी या इव्हेंटसाठी आयुष्यावरती कविता लिहिलेली आहे. जस्ट मी सांगतो. बघता बघता हातून निसडून जाते वेळ, बघता बघता हातून निसडून जाते वेळ, कसे गेले ते दिवस नाहीत लागत मेळ. दिवसा मागून दिवस जातात, दिवसा मागून दिवस जातात, वर्षा मागून वर्ष, दिवसा मागून दिवस जातात, वर्षा मागून वर्ष. कधी होतं दुःख तर कधी वाटतं हर्ष. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा बघतो फिरून, आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा बघतो फिरून, तेव्हा जाणवतं अरेच्छा आयुष्य जगायचंच गेलं राहून. दुसऱ्यांसाठी जगता जगता, दुसऱ्यांसाठी जगता जगता आपणच आपले नसतो. दुसऱ्यांसाठी जगता जगता आपणच आपले नसतो. चूक लक्षात आल्यानंतर स्वतःवरच हसतो. असंच असतं आयुष्य. हॅलो. असंच असतं आयुष्य धावणाऱ्या पाण्यासारखं.
असंच असतं आयुष्य धावणाऱ्या पाण्यासारखं, कधी सुमधुर तर कधी रटाळ गाण्यासारखं. थँक्यू. अनंत जोशी. कविता. अं, आयुष्य. अविनाश कर्णिक. बऱ्याच लोकांचं आयुष्य स्वतःसाठी जगता माहित जगता नाही. दुसऱ्यांसाठी राहून जातं जगायचं. आणि तर बऱ्याच त्याच्यानंतर लोकांचं आयुष्य लीना पागे. दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी राहून जातं. विशेषतः स्त्रीचं. मनोज स्त्री कुलकर्णी. कुटुंबासाठी जगत राहते आणि स्वतःसाठी राहून जाते. झालं छान ना? आहे. हा. सुंदर. मिलिंद पाटील. अभिनंदन. छान आहे, खूप छान आहे. प्रदीप आणि पाटील. जसं तुम्ही म्हणालात धावणाऱ्या पाण्यासारखं राजीव आयुष्य कामत. तसंच असतं. अगदी बरोबर तुम्ही झालं त्याचा का? आशय सांगितला. Thank you. राजेश पांडे. राम मालू. हा, तुम्हीच घ्या आता. बर, ठीक आहे. मी पण माझंही बंद झालं इकडे, थांबा. यापुढे मी आदरणीय राम मालू सरांना एक विनंती करतो की त्यांनी आपलं कविता सादर करावी. आदरणीय राम मालू सर. सर, आपला आवाज येत नाही. सर प्लीज अनम्यूट करा, आपला आवाज येत नाही. सप्रेम नमस्कार. मी आपला परिचय देतो 2-3 शब्दात. मी राम मालू आहे, मॉरिशसच्या, आणि मी सेवानिवृत्त मराठी शिक्षक प्राथमिक शाळेत शिकवत होतो. आता 10 वर्ष झाले मी सेवानिवृत्त झालेला आहे. आणि कविता करण्याचा जो विचार आला तो यापूर्वी मी शाळेतील मुलांसाठी धडे तयार करीत होतो, जसं बाजार, समुद्रकाठी, असं काहीतरी विषय मुलांच्या वयाला आणि त्यांना म्हणजे व्याकरणाचा अर्थ वगैरे समजावून सांगण्यासाठी सोपं जात होतं. सोपा असा परिस्थितीला होता. तर तसंच मग कवितेकडे वळलो मी. आता मी आपली कविता वाचून दाखवतो. कवितेचा शीर्षक आहे गौरव. गौरव का? तर कविता संपल्यावर आपल्या लक्षात येणार. महाराष्ट्राची बघा, महाराष्ट्राची बघा, आम्ही राखली शान, आम्ही राखली शान. गाऊन पोवाडा भजन लावणी छान, गाऊन पोवाडा भजन लावणी छान. करू आपल्या त्या पूर्वजांचे गुणगान, करू आपल्या त्या पूर्वजांचे गुणगान. भारत हा देश पूर्वजांची मायभूमी, भारत हा देश पूर्वजांची मायभूमी. आपला हा मॉरिशस त्यांची कर्मभूमी, आपला हा मॉरिशस त्यांची कर्मभूमी. वंशज त्यांचे आम्ही सारी मराठमोळी, वंशज त्यांचे आम्ही सारी मराठमोळी. धर्म भाषेचे ते ज्ञान दिले पूर्वजांनी, धर्म भाषेचे ते ज्ञान दिले पूर्वजांनी. सणोत्सवांची परंपरा ही दिली त्यांनी, सणोत्सवांची परंपरा ही दिली त्यांनी. समृद्ध झाली
आपली मराठी संस्कृती, समृद्ध झाली आपली मराठी संस्कृती. पुढे येतील जी तरुण पिढी आपली, पुढे येतील जी तरुण पिढी आपली, त्यांनीही मराठी भाषा अवश्य शिकावी. त्यांनीही मराठी भाषा अवश्य शिकावी आणि प्रेमे वाहू पूर्वजांना श्रद्धांजली, आणि प्रेमे वाहू पूर्वजांना श्रद्धांजली. महाराष्ट्राची बघा आम्ही राखली शान, गाऊन पोवाडा भजन लावणी छान, करू आपल्या त्या पूर्वजांचे गुणगान. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. पहिल्याच सगळ्यात कौतुक करण्यासाठी मॉरिशसला 200-250 वर्षापूर्वी काही फॅमिलीज गेल्या होत्या ऊस तोडीसाठी, आणि काही भारतात परत आले आणि काही तिथेच स्थिरावले. चहाचे मळे, ऊसाच्या मळ्यामध्ये ही मंडळी काम करायची. आणि आता नंतरची जी चौथी पिढी आहे, मला वाटतं माणूस सर तुमची चौथी पिढी आहे आणि इतकं मराठीचं जतन ते करताय. सॅल्यूट ताई. हॅलो, तुम्ही हा बोल ना. पूर्वजांच्या चालू आहे मीटिंग. पूर्वजांचा गौरव केलेला बेबी रडतोय का? जास्त, कारण चोहीकडे पूर्वजांनी मार्गदर्शन बरं. केले कसे काय पुढे जीवन जगायचे बरं. आहे. असं ताई ताई तुम्ही बोला. बरं बरं. हा ताई. छान काकांनी कविता जे सांगितली, आणि सगळ्यात बरं. कौतुक याचं वाटतं की याही वयात म्हणजे तुम्ही कविता लिहितात आणि बरं. आपली हे करतात आहे, प्रस्तुत पण करतात आहे. ते हिंगाचं पाणी लावलं होतं. काका खरंच. हो. आणि जसं मॉरिशसला असं म्हणाले पुराणिक काका की तुम्ही तुमची पूर्वजच पण ते जपून राहिले आहेत आणि आजही ते फॉलो बरं बरं. करतात होईल आहेत. होईल इफेक्ट. तर खरंच त्याबद्दल धन्यवाद. आणि म्हणजे कविता गौरवमध्ये आपली मराठी भाषा आणि मराठी जपणं याच्यात तुम्ही बरं. जे सांगितलं खरंच खूप छान आहे. धन्यवाद. छान सांगितलं आमच्या मुलीने. करतो मी तुला. खूप सुंदर कविता आहे. मिलिंद पाटील सर, आपल्याला बोलायचं आहे. मिलिंद पाटील सर. हो सर. मी सर्वांना प्रथम सर्वांचं स्वागत करतो, खास करून पुराणिक सर आणि सर्व मान्यवरांचं. माझ्याकडे मी कविताच्या संदर्भात बोलणार नाही, कारण मी कधी कविता केलेल्या नाहीत, त्याबद्दल मी क्षमस्व. पण मला एक मात्र नक्की एका गोष्टीचा मला अभिमान वाटतोय की विदेशात असणारे जे बांधव भगिनी आहेत, प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी मिलिंद पाटील, कोल्हापूरहून बोलतोय. मी एका पानिपतच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करतोय. म्हणजे ऐतिहासिक चळवळ आहे. 1761 पानिपतचं जे तिसरं युद्ध झालं होतं, तर त्या तिसऱ्या युद्धामध्ये महाराष्ट्रातले म्हणजे बरेच मराठी सैनिक तिथं एका जंगलात लपून राहिले आणि ते कधी महाराष्ट्रात आलेच नाहीत. आणि 250 वर्षानंतर हो हो सर. हो सर. मी फक्त सर्वांचे मनापूर्वक स्वागत करतो आणि मला अभिमान वाटतोय की अतिशय चांगले मी मगापासून कार्यक्रम फॉलो करतोय आणि कविता इतक्या छान आणि अति सुंदर, म्हणजे मनाला हेलावून टाकणारा देखील काही विषय काही जणांनी घेतला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्ते. स्वप्नील. येस. आणखी कोण कवी मित्र आहे? सदा शुभदाता या. दाबिया. हॅलो. हा शुभदाताई. हॅलो. हा तुमचं चालू करा. कॅमेरा चालू करा. कॅमेरा चालू करा मॅडम. ऍक्च्युली मी बाहेर आहे, माझा कॅमेरा ऑन होत नाहीये. ओके. बरं ताई. मी ट्राय करेन, झाला तर ठीकच, अदरवाइज कविता मी सादर करेन.
हो हो. हॅलो, आवाज येतोय? हा कविता 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 हा येऊ दे कविता. ओके 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 ठीक आहे. प्रथम दिलीप सरांचे, स्वप्नील सरांचे मी आभार मानते. आम्हाला या ठिकाणी कुठलेही कवितेसाठी काही स्टेज वगैरे किंवा संमेलन वगैरे असं मिळत नाहीये आणि हे आमच्यासाठी उपलब्ध करून देतात. ही म्हणजे आमच्यासाठी वाळवंटातली हिरवळच असते आणि त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच. आणि या सर्व मॅनेज करतात कसं हे मला अजूनही ते अवघड वाटतं, म्हणजे समजत नाहीये. आणि त्यातून आम्ही त्यांना वेळ न देणं म्हणजे खूप अवघडल्यासारखं होतं कधी कधी. पण मी आता खूप बिझी असून सुद्धा मी आता बोटिंग वरून आले रिसॉर्टमध्ये, तिथूनच आपल्या समोर एक कविता माझी सादर करण्याचा प्रयत्न करते. आवाज येतोय माझा? हो हॅलो, येतोय येतोय. ओके ओके ठीक आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हिरवळ. कर कर कापली झाडे डोळ्यात देखत, कर कर कापली झाडे डोळ्यात देखत, अगदी सहजपणे 2 दिवसात, अगदी सहजपणे 2 दिवसात झाली उद्ध्वस्त घरटी वेगवेगळ्या आकारांची, झाली उद्ध्वस्त घरटी वेगवेगळ्या आकारांची, पाखर बोली चिमुकल्यांसोबत होईल की करतील कट्टी, पाखर बोली चिमुकल्यांसोबत होईल की करतील कट्टी, भरायची हो झाडावर रोजच पोपटांची शाळा, कुंजन करायची मंजूळ आवाजात कुहू कुहू कोकिळा, कुंजन करायची मंजूळ आवाजात कुहू कुहू कोकिळा, झाडांनाही असतील का आठवत, झाडांनाही असतील का आठवत बहरलेले ते रम्य दिवस, पाहत असतील का ती स्वप्ने, पाहत असतील का ते स्वप्ने पुन्हा नव्याने पालवी फुटण्याची, पुन्हा नव्याने पालवी फुटण्याची, ऐकतंय का कोण, ऐकतंय का कोण वीरानी निष्पर्ण फांद्याहीन झाडांची, ऐकतंय का कोण वीरानी निष्पर्ण फांद्याहीन झाडांची, तरीही तरीही घेत राहू काळजी राहिल्या सायल्या झाडांची, तरीही घेत राहू काळजी राहिल्या सायल्या झाडांची, ऐकूया निसर्गाची साद, ऐकूया निसर्गाची साद, रुजवू एक तरी बीज गर्भारल्या मातीत, रुजवू एक तरी बीज गर्भारल्या मातीत, दिवसही आहेत पावसाळी, दिवसही आहेत पावसाळी, कदाचित लगेचच अंकुरू लागतील ती, कदाचित लगेचच अंकुरू लागतील ती, आणि बहरण्याचे कर्तव्य पार पाडतील धरणीमाईच्या कुशीत, आणि बहरण्याचे कर्तव्य पार पाडतील धरणीमाईच्या कुशीत, मी शोधत राहिले हिरवळ, मी शोधत राहिले हिरवळ, आशेची सर्जनांची, आशेची सज्जनांची, त्या ओढक्या बोडक्या बुंद्यात अजूनही, त्या ओढक्या बुंद्यात अजूनही. धन्यवाद. सॉरी, माझ्या ऐकायला आलं ना? हो हो, छान कविता सांगितली तुम्ही. आणि हिरवळ याचं आज किती महत्व आहे, तर याच्याबद्दल तुम्ही अगदी बरोबर त्याच्यात मांडलं आहे. पूर्ण आशयपूर्ण कविता आहे ही. आणि आपण पाहतोच आहे की बाहेर तर याचं खूप म्हणजे जपतात याला, एन्व्हायरमेंट तुम्ही पाहताच आहे, झाडे सगळीकडे Yes, हिरवळ yes. दिसतेच. ऍक्च्युली मला दाखवायची आहे तुम्हाला सगळं हिरवळ, पण मला व्हिडिओ ऑन होत नाहीये. मी आंब्याच्या झाडाखाली आहे, माझ्या डोक्यावरती आंबे आहेत अक्षरशः. हो का? लेट अरे वा. खूप छान. त्यामुळे म्हणजे जे आज आवश्यक आहे हिरवळ आणि याचं झाडांचं महत्व, त्याच्याबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं. धन्यवाद. हिरवळ म्हटलं की बालकवींची कविता आठवते, हिरवे हिरवे गार गालीचे हरी तुलांडव. आजकाल हिरवळ खूप आवश्यक झालेली आहे आणि आपण बघतो की जिकडे तिकडे आपल्याला कसं आजकाल रखरखीत दिसतं. तर तुम्ही हिरवळीचं महत्व खूप छान सांगितलं. अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. तेजल वाघमारे, सौदी अरेबिया. तेजल वाघमारे.
ताई तुमचा माईक नाही, माईक बंद आहे. हो हो हो, आवाज येतोय ना का? हा येतो. मी तेजल महेश वाघमारे, जुबेल सौदी अरेबियाहून. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आयोजक पुराणिक सर व सर्व कवी मंडळी यांना माझा सप्रेम नमस्कार. आभाळाखालची शाळा ह्या मंचावर माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. कवितेचे नाव गुंतता मन हे. कवितेची सुरुवात करते. काय म्हणावं कसं बोलावं हीच माझी खंत, भावना माझ्या मनातल्या करू कशा व्यक्त. तुझे दिवसभरातील ऐकावयाचे 4 शब्द, हे वेडे मन करी सदैव निशब्द. अचानक तुझा चेहरा येता समोर, उठे स्मित हास्याचे चेहऱ्यावर लकीर. तुझ्या बोलक्या डोळ्यावरून न हटे नजर, मन होई माझे दंग बघून तुझी हास्याची मोहर. कमी दिवसात गुंतले मन माझे तुझ्यात, व्यापून तुझे विश्व घेतले माझ्या या हृदयात. कल्पना नाही काय दडले तुझ्या मनात, पण हे मन नाही राहिले माझ्या ताब्यात. विचार करता करता झाले लेखिकेची कवयित्री, प्रेम नाही ओसरणार याची आहे मनास खात्री. धन्यवाद. छान कविता आहे तुमची आणि छान तुम्ही प्रेझेंट केलं आहे. धन्यवाद. खरंच आहे, मनाला काय म्हणावं काय नाही, काय बोलावं, मनातलं कसं मन मोकळं करावं. सुंदर म्हटली मनाने. छान झाली कविता. अभिनंदन. थँक्यू. डॉक्टर नितीन उपाध्ये, UAE. डॉक्टर उपाध्ये सर. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. आज येतोय माझा? हा येतो सर, येतो. हो हो, मी माझी कविता वाचतो. सर्वात अगोदर तर मला ह्या तुमच्या मंच बरोबर जोडण्याकरता तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि सर्वांच्या कविता ऐकतोय आणि म्हणजे किती छान छान कविता सर्वांनी लिहिल्या आहे हे बघतोय. आणि आमचे मित्र अबुधाबीचे, दुबईचे आहेत इथे, त्यांना बघून आनंद होतोय. आणि बाकी नवीन मित्र दिसतात आज. आणि मागच्या प्रोग्राम मध्ये पण आलो होतो तेव्हा असंच छान वाटतं ह्या प्रोग्राम मध्ये येऊन. आणि खरं तुमचे हे जे कार्यक्रम असतात इतके सुंदर असतात. माझी मराठी एवढी छान नाही, कारण मी इंदोरचा असल्यामुळे आणि शिक्षण अंग्रेजीत झाल्यामुळे इंग्लिश आणि हिंदी जास्त आहे असं, पण मराठीत लिहायचा प्रयत्न करतो मी. तर आज एक कविता लिहिली आहे आजच्या प्रोग्राम करता, ती आपल्या समोर ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे तू जीवनात होता. ही एक भावना एका पती किंवा पत्नी कोणाची असू शकते जी आपल्या जीवनसाथीला म्हणजे ती त्याच्याशी वेगळी होते आणि तो देवाकडे जातो. त्यानंतर तिच्या मनात काय येतं असं ती एक ते भाव घेऊन ते एक कविता लिहिली होती. कविता थोडी दुःखी आहे. तू जीवनात होता, श्वासात श्वास होता, हातात हात होता, जणू गोष्ट कालचीच तू जीवनात होता. श्वासात श्वास होता, हातात हात होता, जणू गोष्ट कालचीच तू जीवनात होता. का एकटे मी आले लाटा मला विचारी, का एकटे मी आले लाटा मला विचारी, जेव्हा हिले मी आता परमेश्वराच्या दारी. सांगू कशी मी त्यांना तू त्या फुलात होता, सांगू कशी मी त्यांना तू त्या फुलात होता. हातात हात होता, श्वासात श्वास होता. दुःखाची रात्र सरली, सुखाचे दिस आले, दुःखाची रात्र सरली, सुखाचे दिस आले, फुलवून जीवनाला फुलपाखरू मी झाले. का भाग्य हे म्हणावे तू पारिजात होता. पारिजाताचे फूल फार लवकर पडतं. का भाग्य हे म्हणावे तू पारिजात होता, हातात हात होता, श्वासात श्वास होता. क्षितिजावरी उमटतो, क्षणाक्षणात हसतो, क्षितिजावरी उमटतो, क्षणाक्षणात हसतो, तुझा रे गोड चेहरा मलाच का रे दिसतो. माझ्याच साठी वारा विराणी गात होता, हातात हात होता, श्वासात श्वास होता. मिटते मी डोळे जेव्हा तुला कसे रे कळते, मिटते मी डोळे जेव्हा तुला कसे रे कळते, स्पर्शाने त्या तुझ्या मी मग मंद मंद जळते. विरहात मीच आहे तू मिलनात होता, श्वासात श्वास होता, हातात हात होता. वनवा उरीचा माझा जणू ह्या नदीत भरला,
वनवा उरीचा माझा जणू ह्या नदीत भरला. पुनवेचा चांद माझ्या डोळ्यातून निसटला. आगीच्या ह्या नदीत तो चांद न्हात होता. आता शेवटचं कडवं आहे. तुझ्या बिना सख्या रे ही मैफिल सोनी सोनी. तुझ्या बिना सख्या रे मैफिल सोनी सोनी. दोघांचे गीत आपले गाते मी हे अजूनी. जेथे जेथे मी चुकले तू त्या सुरात होता. हातात हात होता, श्वासात श्वास होता. जणू गोष्ट कालशीच तू जीवनात होता. तर ही अशी एक वेगळ्या भावाची कविता मी आपल्या समोर प्रस्तुत केली. धन्यवाद. सर नमस्कार. आणखी जे कवी मित्र आहेत त्यांनी आपले हात वर करायचे आहेत, मला दाखवायचं आहे. छान, खूप छान कविता म्हटली आहे. आणि हा विषय तू जीवनात होता म्हणजे तशी खरंच खूप सेन्सिटिव्ह म्हणता येईल याचा विषय. तर छान आहे. आणि दुःखात मी हे आणि मिलनात तू होता. फारच सुंदर याचं तुम्ही हे मांडली. तर छान म्हटली कविता एकदम. सुंदर नात्यावरची सुंदर कविता. अगदी श्वासात होता. छान आहे, सुंदर कविता. अभिनंदन. अविनाश करण. धन्यवाद. नमस्कार. येतोय का आवाज? हो येतोय आवाज. नमस्कार. मी अविनाश कर्णिक, जुबेल सौदी अरेबिया इथे गेली 25 वर्ष वास्तव्यास आहे. आणि आमचं इथे एक मराठी मंडळ आहे जुबेल. त्यांचे बरेच उपक्रम पुराणिक सरांमुळे आम्ही चालू केलेत, वाचनालयासारखे. त्यांचे सर्वांचे मंडळातर्फे आभार. आणि आपल्यामधील कोणालाही आता हे सगळे जे ऐकतात त्यातला वैयक्तिक किंवा व्यावसायिक काही मदत हवी असेल सौदीत तर जरूर आम्हाला संपर्क करा. वी विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. तर कवितेकडे येतो. कवितेचं नाव आहे निसर्ग आभाळाखालची शाळा. निसर्ग आभाळाखालची शाळा. निरीक्षणातून अनुभवातून शिक्षण असते सुरू. अवतीभवती चराचरातून भेटत राहती गुरु. सूर्यचंद्र कर्णासम दाते प्रकाश ऊर्जेचे स्त्रोत. त्यांच्या सम तेवावी आपली अखंड ज्ञान ज्योत. जगनियंत्या परमेश्वरासही मनोभावे स्मरू. अवतीभवती चराचरातून भेटत राहती गुरु. एकच चोच इवली शीतरी सुगरण बांधते खोपा. पंखात भरते बळ अन पिल्लांना उडण्याची मुभा. कर्तव्य तत्पर निरपेक्ष जगावे शिकवते पाखरू. अवतीभवती चराचरातून भेटत राहती गुरु. वाघ सिंह ही दाखवून देती बलवान बनतो राजा. भुके पुरती शिकार करता उगान करती इजा. भुके पुरती शिकार करती उगान करती इजा. न धाक धपटशा न हाव अधिकची शिकवते वाघरू. अवतीभवती चराचरातून भेटत राहती गुरु. ऊन पाऊस स्वतः झेलत जगास आसरा छाया. सर्वस्वाचे दान देऊनी सज्ज सावलीस सावराया. परोपकार अन दानशूरता शिकवती वृक्षतरू. अवतीभवती चराचरातून भेटत राहती गुरु. पावसा आधी वारुळात मुंगी करते अन्न साठा. कोळी पडतो पुन्हा चढितो अविरत चाले वाटा. शिस्त नियोजन कष्ट चिकाटी दाखवी चिटपाखरू. अवतीभवती चराचरातून भेटत राहती गुरु. डोंगर दऱ्या खाच खळग्यातून अविरत वाहते नदी. सागरास भेटता समरस होते परतते ना कधी. समर्पणाची प्रेम भावना थेंबा थेंबात लागे धरू. अवतीभवती चराचरातून भेटत राहती गुरु. आयुष्य एक आभाळाखालची शाळा अन अनुभव तिथले गुरु. क्षणोक्षणी ज्ञान प्राप्ती कधी जिंकू कधी हरू. हार जित पचवायची हिम्मत नसा नसामध्ये भरू. अवतीभवती चराचरातून भेटत राहती गुरु. धन्यवाद. खूप छान कविता आहे आणि
छान तुम्ही त्याच्यात सगळं सांगितलं सार पूर्ण. अगदी जीवन तसंच निसर्ग आणि आभाळाखालची शाळा बरोबर त्यातनं दिसून आली आम्हाला, तर छान वाटली. धन्यवाद. निसर्ग आणि माणूस त्यांचं अतूट नातं आहे. कशाला निसर्ग हा आपला एक गुरु आहे. माणसाने निसर्गापासून जीवन कसं जगायचं शिकायचं असतं. झाडापासून, झाड आपली माता आहे, भूमाता आहे. तर तुम्ही सुंदर लिहिलं, छान कल्पना त्यामध्ये कल्पना विलास खूप सुंदर आहे. तुमचं अभिनंदन. धन्यवाद. सर तुमचा आवाज क्लिअर नाही येत आहे. माझा आवाज अस्पष्ट आवाज येतो. अस्पष्ट आवाज येतो. इतर सगळ्यांनी माईक ऑफ करावा, म्यूट वरती गाव. हा येस बोला सर. हॅलो, तुमचा आवाज नाही येत नीट आणि बॅकग्राऊंडला टीव्ही येतोय का? टीव्ही बंद करा, माईक बंद करा. मी सगळ्यांना विनंती करतोय. आणखी त्याच्या जोशी सरांना काहीतरी बोलायचं होतं, तर अनंत जोशी सर आपण बोला. आणि मग जे असतील कोण राहिलेत कवी त्यांनी मला व्हॉट्सअपवर अर्जंट, ज्यांनी नाव नोंदवलं आहे पूर्वी त्यांनी मला पटकन व्हॉट्सअपवरती हाय करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की कोण राहिले. माझी एक विनंती होती की मीनाताई खोन यांनी एक कविता सादर करावी, अशी माझी एक विनंती होती. चालेल चालेल चालेल. जोशी सरांनी तुम्हाला विनंती केलेली आहे की तुम्ही एक कविता. प्रथम मी मराठीला अभिजात दर्जा मिळाला त्याकरता मराठीचा आणि मराठी भाषिकांचं अभिनंदन करते. खूप वर्षापासून आपण त्याची वाट बघत होतो आणि यावेळेला ती इच्छा आपली पूर्ण झाली. तर मी माझी एक कविता इथे सादर करते. दुनिया दुकान आहे, कविता आहे. दुनिया दुकान आहे, काय हवे उचलून घे. दुनिया दुकान आहे, जग सुंदर दिसणारा चष्मा एक हवा आहे. काय हवे उचलून घे. दुनिया दुकान आहे, जग सुंदर दिसणारा चष्मा एक हवा आहे. प्रेम, सत्य, इमानदारी इथे कुठे दिसत नाही. प्रेम, सत्य, इमानदारी इथे कुठे दिसत नाही. दुकानात सारे आहे, माणुसकी बाकी मिळत नाही. दुकानात सारे आहे, माणुसकी बाकी मिळत नाही. सरळ साधी माणसं नाते खरी कुठे आहेत. सरळ साधी माणसं नाते खरी कुठे आहेत. इथे आई मिळेल का, अनाथाला आई हवी आहे. इथे आई मिळेल का, अनाथाला आई हवी आहे. तेवढे ते आनंदाचे झाड घरी आपल्या घेऊन जाऊ. तेवढे ते आनंदाचे झाड घरी आपल्या घेऊन जाऊ. आनंदाचे फुले, फळे, बिया साऱ्या विश्वात वाटून देऊ. तेवढे ते आनंदाचे झाड घरी आपल्या घेऊन जाऊ. आनंदाचे फुले, फळे, बिया साऱ्या विश्वात वाटून देऊ. साऱ्या विश्वात वाटून देऊ. धन्यवाद. खूपच सुंदर, छान. जोशी सर, धन्यवाद. बोला बोला. काही नाही, मला एवढं म्हणायचं आहे की तुमचं कार्य जे आहे ते म्हणजे त्याला काही तोड नाही आहे. तुम्ही पूर्ण जगातल्या मराठी लोकांना एकत्र आणत आहे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो. आणि सगळ्या पार्टिसिपंट्सना यांना विनंती करतो की
सगळ्यांनी तुम्हाला प्रोत्साहन करावं आणि शक्य असल्यास आर्थिक पाठबळ पण द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. स्वप्नील, कोणी राहिले कवी मित्र आणखी? हा, एक मिनिट. सुजय पाटील म्हणून आहेत, मॅडम आहेत. त्याच्यानंतर साखरकर सर आहेत, स्नेहल देशपांडे मॅडम, प्रदीप पाटील सर. तुम्हाला व्हॉट्सअपला यादी टाकली आहे मी. साखरकर सरांचं नाव घे. सो संजीव साखरकर सरांना विनंती आहे की त्यांनी आपली कविता प्रेझेंट करावी. हॅलो, नमस्कार मंडळी. नमस्कार, माझा आवाज येतोय ऐकायला? हो, येतोय. धन्यवाद मित्रांनो. आणि खरंच स्तुत्य उपक्रम आपले पुराणिक साहेब यांनी राबवलेला आहे आणि आमच्यासारख्या नवकवींना ऍक्च्युली प्लॅटफॉर्म म्हणजे मला अपेक्षा नव्हती की मला कविता सादर करायला भेटेल. कारण जेव्हा मी त्यांना विचारलं तर त्यांनी बोलले तुम्ही आवर्जून या आणि कविता सादर करा. मी ऍक्च्युली कवी नाही आहे, पहिल्यांदाच हा प्रयत्न करतोय. आणि माझा परिचय द्यायचा झाला तर मी घानामध्ये लास्ट 16 वर्षापासून कार्यरत होतो आणि एक साधारण 3 महिन्यापूर्वी परत मी मायदेशी परत आलेलो आहे. कारण म्हणजे मला सध्या कॅन्सरनी त्यामुळे हॅलो सर, प्लीज कंटिन्यू. तर त्यामुळे मी टेस्टिंगसाठी इकडे आलो आणि इकडे आल्यावर समजलं की मला कॅन्सर झालेला आहे. आणि त्या अवस्थेमध्येच माझा मनात पर्यापासून होतं काहीतरी लिहावं आणि एक कविता लिहिली जी ते तुमच्यापुढे मी सादर करणार आहे. महाराष्ट्र मंडळ घानासाठी मी जवळजवळ 15 वर्ष काम केलं, अपार्ट फ्रॉम माझं नेहमीचं काम. कारण मी तिथे एका फार्मा कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करतो. माझ्याबरोबर माझे डिपार्टमेंट्स आहेत, क्वालिटी ॲश्युरन्स, कंट्रोल आणि रेग्युलेटरी अफेअर्स. एवढ्या सर्व याच्यातून लिहिणं हा कधी माझा हे कविता आवडायच्या, वाचन होतं कादंबरीचं, परंतु असं वाटलं नव्हतं की कधी लिहावं. कविता तर आवडायच्या, तर माझ्याकडे जेव्हा वेळ भेटला या आजारामुळे तेव्हा असंच रात्री बसलेलं असताना 2 शब्द सुचले आणि ते मी कागदावर उतरले. आणि त्याच दरम्यान पुराणिक सरांचं मला कविता सादर करण्याबद्दलचं मेसेज आला आणि त्यामुळे आज सर्वांपुढे मला ही कविता सादर करण्याचा संधी भेटते. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे क्षणाचं आयुष्य. तर ज्या वेळेला समजलं की कॅन्सर झालेला आहे आणि तयारी खरंच म्हणजे मन तर अजिबात म्हणजे असं मनात वाटत नव्हतं की मी आजारी आहे. तर ज्या वेळेला ॲक्च्युअल सुरुवात झाली ट्रीटमेंटची तेव्हा कळायला लागलं. आणि मग तयारी मी कशी केली ही मी माझ्या पहिल्या माझ्या 4 कडव्यांची कविता आहे. तर पहिल्या कडव्यात मला सांगायचं की मृत्यू हेच अंतिम सत्य असले पण माझ्या मनात नाही थांबणं. मृत्यू हेच अंतिम सत्य असले पण माझ्या मनात नाही थांबणं. हरलेल्या जीवाचा मी नाही वारसा, लढणार आहे अजूनही आहे दमणं. हरलेल्या जीवाचा मी नाही वारसा, लढणार आहे अजूनही आहे दमणं. पुढच्या कडव्यामध्ये ॲक्च्युअल जेव्हा लढाईला सुरुवात म्हणजे औषधावर उपचार जेव्हा चालू झाले आणि जेव्हा मला अंतर्गत भरपूर त्रास व्हायला लागले त्यावेळेला शब्द आपोआप निघाले. आली असली वादळं, आले असले संकट, मनाचा मी अजून सोडला नाही हट्ट. आली असली वादळं, आले असले संकट, मनाचा मी अजून सोडला नाही हट्ट. रात्रीच काळ माजलं असलं, रात्रीच काळ माजलं असलं, सूर्य उगवायचा अजून बाकी आहे. तेव्हा मी पुढच्या 3ऱ्या कडव्यात म्हणतो म्हणजे माझ्या मनाची मी तयारी केली आणि किती खंबीर आहे हे जेव्हा आजाराला सामोरे गेलो आणि ट्रीटमेंटचं काही महिने गेले, 1-2 महिने, त्याच्यानंतर मित्रमंडळींचे निरोप यायला लागले, कॉल यायला लागले, भेटी व्हायला लागले, तेव्हा खरंच मन माझं कसं तयार झालं ते सांगतो 3ऱ्या कडव्यात. विजयाची ज्योत पेटवून मी उभा, विजयाची ज्योत पेटवून मी उभा, हरलो तरी हार मी मारणार नाही. मृत्यूवर विजय मिळवूनच मी थांबणार.
तोपर्यंत मी अजूनही लढणारच आहे. आणि हा असा निर्धार करून मी माझी कविता शेवटच्या कडव्याने संपवतो. क्षणाचं आयुष्य असलं तरी स्वप्न माझी मी पूर्ण करणार. क्षणाचं आयुष्य असलं तरी स्वप्न माझे मी पूर्ण करणार. मरणाचं भय मला नाकार. माझं जीवन मी अजून रंगवणार. धन्यवाद. संजीव साखरकर. खूप छान तुम्ही सांगितलं आणि बोलायला तर शब्द नाही आहे, पण तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि असंच तुम्हाला लवकरात लवकर पहिले तुमचं हे बरं होऊ द्यावं पहिल्या. आणि छान कवितामध्ये हो तुम्हाला बेस्ट विशेष पण आणि लवकर म्हणजे प्रार्थना पण आहेत देवाकडनं. आणि छान कविता खूप छान म्हणजे जी रियालिटी आहे आणि या म्हणजे याच्यात तुम्ही जे तुमचं धैर्य आणि जे स्ट्रॉंग तुम्ही अजूनही हे करून राहिले. हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे निशब्द झाले, निशब्द झालं. फार सुंदर झाले कविता. म्हणजे सगळं अनुभूतीतून जन्मलेली ती कविता आहे, त्यामुळे ती सजीव आहे, जिवंत कविता आहे आणि सगळ्यांचे डोळे भरवले. खूप छान. आणि आता बाकी काही प्रश्न नाही, तुम्ही मस्त आता जगा आणि खूप खूप जगा. आयुष्य क्षणाचं नाही आहे, खूप आयुष्य आहे आणि खूप देवाने तुम्हाला छान आरोग्य आयुष्य द्यावं. थँक्यू. धन्यवाद. खूप अभिनंदन. संजीव सर, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. सगळ्या वयस्करांच्या आशीर्वाद पाठीशी आहेत. काही काळजी करू नका. दरवर्षी तुम्हाला आमच्या सोबत कविता वाचनासाठी यायचं आहे. नक्कीच. दरवर्षी चालू राहणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला यायचं आहे. एक 10-20 वर्ष आपली मैत्री आणखी असा प्रयत्न आपण करूया. नक्कीच. ही सुरुवात आहे. मला जॉईन व्हायला आवडेल. धन्यवाद. थँक्यू. सारंग मायंदे हे सिंगापूरहून जॉईन झाले. सारंग सर प्लीज. नमस्कार. आवाज येतो का माझा? हो येतोय. ओके. मी सिंगापूरला जवळपास आता 9 वर्षापासून राहतो आहे. बऱ्याच वर्षांपासून लिहितो, पण असं फार जास्त कुठे प्रकाशित किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये सादर नाही केलाय. पण आता काही दिवसांपासून आमच्या सिंगापूरला पण एक शब्दगंध म्हणा किंवा बाकी पण फोरमवरती करतो. आणि असाच एक कविता लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. कवितेचं शीर्षक आहे आता स्तब्ध राहून पाहूयात. कवितेचं थोडं बॅकग्राऊंड असं आहे की वाद हा माणसाच्या आयुष्याचा आणि नात्याचा एक भाग आहे. पण काय होतं की बरेचदा शब्द जे असतात हे कापणारे असतात आणि त्यातून जे अर्थ असतात ते कानावरती येतच नाहीत आणि त्यातून ज्या नात्यामध्ये ज्या क्लिष्ट घडामोडी घडत जातात त्यासाठी हे शब्द कारणीभूत असतात. पण निगेटिव्ह वाटणारी ही कविता शेवटी ज्या वेळेस आपण 2 पावलं मागे घेऊन विचार करतो त्यावेळेस आपल्यालाच काही गोष्टी कळून येतात आणि तिथून नात्याची नवी पालवी कशी फुटू शकते आणि नवीन नातं कसं निर्माण होऊ शकतं या थोड्याशा डायरेक्शनकडे जाणारी ही एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे आता स्तब्ध राहून पाहूयात. नको शब्दांनी अजून छळणे आता. नको शब्दांनी अजून छळणे आता. जरा उसासे समजावून घेऊयात. उगाच बोललो आपण भिंतींशी. आता जरा स्तब्ध राहून पाहूयात. नको शब्दांनी अजून छळणे आता. जरा उसासे समजावून घेऊयात. उगाच बोललो आपण भिंतींशी. आता स्तब्ध राहून पाहूयात. शब्दांची धार अर्थ कापत जातील. शब्दांची धार अर्थ कापत जातील आणि नको असलेले स्वर मग कानी गोठत जातील. हुंदक्यांनाही असते ना एक भाषा दडलेली भावनांच्या विद्रोहात. हुंदक्यांनाही असते ना एक भाषा दडलेली भावनांच्या विद्रोहात. जरा दोघेही कानोसा घेऊयात. आता स्तब्ध राहून पाहूयात. उगाच बोललो आपण भिंतींशी. आता स्तब्ध राहून पाहूयात. मुक्या भावनांचे ओझे फार झाले. मुक्या भावनांचे
ओझे फार झाले, सैल सोड जरा मन घट्ट फार झाले. वाहले प्रवाह फार मनाच्या कडी कपाऱ्यांमधून. वाहले प्रवाह पार मनाच्या कडी कपाऱ्यांमधून आणि दूषणांनीच नाहिली सगळी जुनी देणी घेणी. पण फुटेल अंकुर अन नवी पालवी याच समूहात. पण फुटेल अंकुर अन नवी पालवी याच समूहात. जरा दोघेही कानोसा घेऊयात. उगाच बोललो आपण भिंतींशी, आता स्तब्ध राहून पाहूयात. इथे मैफिलींना बघे फार झाले. हे मेटाफर आहे. इथे मैफिलींना बघे फार झाले, कलेपेक्षा तुझे माझे थोतांड फार झाले. इथे मैफिलीला बघे फार झाले, कलेपेक्षा तुझे माझे थोतांड फार झाले. मालवून टाक दीप सारे अंधाराला बोलू दे, तुझ्या माझ्या मधले अंतर श्वासांमध्ये मोजून घे. मालवून टाक दीप सारे अंधाराला बोलू दे, तुझ्या माझ्या मधले अंतर श्वासांमध्ये मोजून घे. वाऱ्यांसंगे कंपनांवर अलगद स्वाधीन होऊयात. जरा दोघेही कानोसा घेऊयात. उगाच बोललो आपण भिंतींशी, आता स्तब्ध राहून पाहूयात. उगाच बोललो आपण भिंतींशी, आता स्तब्ध राहून पाहूयात. धन्यवाद. फार छान कविता आहे आणि खूप सुंदर तुम्ही त्याच्यात म्हणजे मांडली, पण छान प्रस्तुतही केली. खूप तुमचे अभिनंदन. छान आहे कविता. कधी कधी असं असतं की स्तब्ध राहणंच बरं असतं. अगदी. तर ते एक छान सांगितलं तुम्ही. छान आहे कविता. श्वासातलं म्हणजे नातं फार सुंदर. 10 वाजल्यात आता, तर बाकी उद्या कंटिन्यू करायचं आहे का? बर, ठीक आहे. तुम्ही म्हणा ना एकदा. का 3 राहिल्यात अजून, तर त्यांना घ्यायचं. मला एक विनंती करायची आहे की ठरलेल्या वेळेप्रमाणे 10 वाजले. सध्या स्नेहलताई देशपांडे, प्रदीप पाटील, संजीवनी पाटील कॅनडावरून, स्वप्नील तांबे जर्मनीवरून, प्रदीप पाटील हे सौदीमधून आहेत आणि स्नेहल देशपांडे जपानवरून आहेत. आपण 4 कवी घ्यायचे म्हटले तर पुन्हा, आणि अजून आपले जे प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर शंतनू कुलकर्णी त्यांचं राहिलेलं आहे. आणि मी सगळ्यांना विनंती केली होती की दररोज तुम्हाला उपस्थित राहायचं, आज सुद्धा आणि उद्या सुद्धा. मी सगळ्या कवींना विनंती करतो की तुम्ही जसे आज उपस्थित झालात तसे उद्या सुद्धा उपस्थित राहा. उरलेले जे कवी आहेत जे काही अडचणीमुळे येऊ शकले नाही किंवा जे राहिले आहेत आता, यांना चौघांना निराश करावं लागत आहे, पण वेळेची मर्यादा आहे. तर मीनाताई केव्हापासून बसल्या आहेत आणि परीताई आहेत. तर किती त्रास द्यायचा हाही विषय आहे. तर थोडा मला असं वाटतं की आता आपण माननीय श्री शंतनू कुलकर्णी यांना निमंत्रित करूया. त्याच्यानंतर मीनाताई तुमचा अनुभव शेअर करा आणि बाकी सगळ्यांना, पाटील सर, देशपांडे मॅडम, स्नेह देशपांडे जपानवरून, प्रदीप पाटील सौदीवरून, संजीवनी पाटील कॅनडावरून आणि स्वप्नील तांबे जर्मनीवरून मी तुम्हाला विनंती करतो माझ्या अडचणी आमच्या समजून घ्या. कारण 4 कवी जरी म्हटले तरी 5-5 मिनिटं, 20 मिनिटं आणि अजून लोक राहिलेले आहेत बोलायचे. तर याच्यामध्ये उशीर होईल. तुमची परवानगी मला पाहिजे आहे आणि मी तुमच्याच परवानगीने निमंत्रित करतोय डॉक्टर माननीय श्री शंतनू कुलकर्णी सरांना. कुलकर्णी सर, आपण बोला. सर तुमचा माईक बंद आहे. तुमचा माईक बंद आहे. माईक बंद आहे. माईक बंद आहे. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. खरं म्हणजे अध्यक्ष वगैरे एवढा होण्या इतका मी मोठा नाही आहे, पण कविता मी इतक्यात भरपूर करतो आहे आणि पाहता पाहता 25 कविता संग्रह मी दिले आहे. आणि सरांना वाटलं असेल की याला चान्स द्यावा म्हणून त्यांनी मला बोलवलेलं आहे. खूप आनंद वाटला. आणि आतापर्यंत जे कविता सादर झाल्या त्या ऐकायला मिळणं सुद्धा एक खरं म्हणजे इट्स अ फॉर्च्यून. एरवी कविता संमेलनाला लोक जातात, ते बरेचदा म्हणजे एक ऑब्लिगेशन म्हणून जातात,
की चला बा कोणीतरी जवळच्या व्यक्तीने बोलवलेलं आहे तर ऐकावं लागेल, जावं लागेल, त्याला वाईट नको वाटायला म्हणून. पण इथे अक्षरशः खूप आनंद मिळाला ऐकण्यामध्ये आणि वेळेची मर्यादा आहे. अदरवाईज वी वुड हॅव एन्जॉयड इट इव्हन मोर. थोडक्यात कार्यक्रमाबद्दल बोलतो आणि शेवटी एक कविता मी सादर करेन. साधारण 5-7 मिनिटांमध्ये मी माझं बोलणं संपवीन. सर्वप्रथम पुन्हा एकदा सगळ्यांनी म्हटलंच आहे, तीच भावना मला मांडणं आवश्यक आहे, की हा अत्यंत सुंदर उपक्रम आहे आणि पौराणिक फॅमिलीनी खूप सुंदर रीतीने केलेला आहे आणि इतकं ते सुंदर वाटतंय, की मराठी भाषा हा सध्या तरी आपल्यामधला एकमेव दुवा आहे. बहुतेक सगळे म्हणजे माझ्यासाठी तर सगळेच अनोळखी होते. पण केवळ मराठी भाषा या एका कॉमन थ्रेडमुळे आपण सगळे जोडले गेलेलो आहे आणि त्याच्यातनं आपले सगळे जवळचे आणि आपले वाटतात आहे. तर मराठी भाषेला वंदन आणि नमन. नंतर जे आज वेगवेगळ्या लोकांनी कविता सादर केल्या, खरं म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय कवी संमेलन हा एक अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदा खूप छान झालेला आहे. इतक्या वेगवेगळ्या टाइम झोन मध्ये असलेले लोक, वेगवेगळ्या व्यवसायात असलेले लोक यांनी आपापल्या कविता वेगवेगळ्या विषयांवर सादर केलेल्या आहेत. हे खरंच एक पर्वणी होती आणि खूप मजा आली. नंतर मीना ताई आणि परिणिता यांनी जे प्रत्येक कवितेवर एक आपले शॉर्ट मध्ये पण अत्यंत समर्पक असे जे कॉमेंट्स दिले आहेत, त्यांच्या अनुभव आणि सगळं त्यांचं जे साहित्याचं जे त्याच्यावरचं जे प्रभुत्व आहे ते दिसतंय त्याच्यातनं. तर त्यांना ऐकायला मिळणं सुद्धा एक खूप छान संधी होती. सादरीकरणही खूप छान झालं. अनेकदा कसं होतं, की कविता छान असते, पण सादरीकरण पुष्पवता तितकं रंगत नाही. तर त्या मानाने सगळ्यांचं सादरीकरण छानच होतं आणि कविताच मुळात खूप छान होत्या, त्यामुळे ऐकत राहाव्याशा वाटत होत्या. कवितेला सुंदर करण्यासाठी कल्पना, उपमा, भावना, रचना इत्यादी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तर त्या साधारणपणे सगळीकडे साधल्या गेलेल्या आहेत. पूर्ण वेळ म्हणजे यांनी जसं अपील केलं आहे, की बरेचदा असं पाहण्यात येतं, की आपापलं सादरीकरण झालं, की लोकं एक्झिट करतात. पण इथे साधारण पूर्ण वेळ 38-40 लोकं होते ग्रुपमध्ये. आता थोडी संख्या कमी झाली आहे, पण वेळही झालेला आहे. त्याच्यामुळे ते कार्यक्रमाचं यश आहे असं मी म्हणतो. जगणं म्हणजे काय? तर जगणं म्हणजे मृत्यूपासून सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घेणं, अशी एक व्याख्या मी आत्ता सुचली म्हणून मी लिहून ठेवली. तर हाच आपला नेमका प्रयत्न आहे ना, की इथे आपल्याला एक म्हणजे अक्षरशः कॅन्सर शी झुंज देत असणारे काय झुंजार व्यक्तिमत्वच म्हणायला पाहिजे. ज्यांच्या कवितेतून अक्षरशः आनंद सिनेमाची आठवण मला झाली. तिथपासून तर जीवनाचा आनंद निसर्गाच्या आभाळाखालच्या शाळेमध्ये घेणाऱ्यापासून तर मैत्री, प्रेम, नदी, प्रदूषण, नंतर एक परंपरा, आपलं मराठी भाषेचा गौरव, गुणगान असे इतके विविध विषय याच्यामध्ये टच झालेले आहेत. धागा एक कविता आली त्याच्यामध्ये, दिवा एक सुंदर कल्पना मांडलेली आहे. थोडी बोल्ड सर तुमचा माईक आवाज येत नाही. तुमचा आवाज येत नाही. बर, मग आतापर्यंत कोणी बोललं का? आतापर्यंत आला नाही का आवाज कोणाला? आता बंद झाला होता एक मिनिटाकरता. अच्छा, बरोबर. आता पहा, पुन्हा चालू आहे. येतो व्यवस्थित येतो. हा, कारण मी 2 वरनं लॉग केलेलं आहे, लॅपटॉप आणि मोबाईल वरनं. अच्छा, ठीक आहे. तर मग एकंदरीत मी एवढंच म्हणेल, की कार्यक्रम खूप छान झाला, यशस्वी झाला आणि उद्याचा जो पार्ट 2 आहे तो पण सगळ्यांनी जरूर अटेंड करावा. मी पण पूर्ण प्रयत्न करेल, जरी माझा एक काहीतरी दुसरा प्री प्लॅन्ड एक कार्यक्रम आहे. पण आता मला हे पाहिल्यावर असं वाटतं, की तो सोडून हेच अटेंड करायला पाहिजे. एक कविता मी माझी सादर करायचा प्रयत्न करेन आणि थांबेल. तर जे कवी लिहित असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मी लिहिली होती. अर्थात मी स्वतः पण त्या स्टेजमध्येच होतो. तर त्या कवितेचं शीर्षक आहे, उमलत राहो तुझी कविता. कविता अजून उमलत, जसं आपण लिहत जातो तशी ते अजून उमलत जाते, फुलत जाते. त्याच अर्थाने ती लिहिलेली कविता आहे. अर्थात ती एक स्त्रीसाठी लिहिलेली आहे, त्याच्यामुळे लागू दोन्हीसाठी आहे, म्हणजे कवी आणि कवयित्री दोघांसाठी आहे. शीर्षक आहे, उमलत राहो तुझी कविता. 4-5 कडवे आहेत. राहो सोबत तुझ्या, तुझी सखी ही नेहमी करता, आनंद देवो तुला जगाला, उमलत राहो तुझी कविता. अतूट राहो मैत्री तुमची,
सुखद असे जी दोघींकरिता प्रतिभेतून तुझ्या प्रतिमा बनवून उमलत राहो तुझी कविता. म्हणजे ती आपली कविता हे आपलं क्रिएशन असतं, ते आपलंच एक रिफ्लेक्शन असतं, आपलं त्यातलं म्हणजे व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये दिसत असतं. येणारे सुख दुःख अनुभव विषय व्हावे कवितांकरता. पुष्कळदा काही लोकांना कवितेचा विषय काय कसा निवडावा, कुठून शोधावा याची चिंता असते. पण जे चांगले कवी असतात त्यांना हा प्रश्नच नसतो, कारण त्यांच्या जीवनातनंच ते खूप काही त्यातनं त्यांना सुचत असतं. त्याच्यात लिहिलं आहे, येणारे सुख दुःख अनुभव विषय व्हावे कवितांकरता, अनुभूतीतून प्रगल्भ होवो उमलत राहो तुझी कविता. जीवनाच्या हर वळणावरती समृद्ध होवो तुझी कविता. जीवनातूनच जीवन घेऊन उमलत राहो तुझी कविता. शेवटचं कडवं आहे, लिहिशील जेही तू त्याची होवो सुंदर कविता. हॅलो, विजयश्री यश कीर्ती मिळवो उमलत राहो तुझी कविता. तर सगळ्यांना धन्यवाद. पुराणिक साहेबांना धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल आणि खूप छान वाटलं तुमच्याशी टच मध्ये राहायला. नक्की आवडेल पुढे जे काही कार्यक्रम होतील त्याच्यामध्ये सहभागी व्हायला. मला साधा कवी म्हणून जरी सहभागी होत आलं तरी नक्की आवडेल. थँक्यू. मीनाताई. नमस्कार. आपल्या मराठी भाषेला जेव्हा अभिजात दर्जा मिळाला बऱ्याच वर्षांनी आणि सगळ्यांचं मन आनंदाने भरून आलं, सगळ्यांना खूप आनंद झाला. मराठी भाषेचा आम्हाला एक अभिमान आहे आणि जिथे जाऊ आम्ही तिथे कविता चालू आहे, मी करतो. उभारत राहतो, फडकवत राहतो. आता मी सुद्धा खरं वैदर्भी आहे आणि लग्न झाल्यावर मी आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये आले. माझं पण मराठीचं आधी आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. हळूहळू प्रांतीय भाषेचं तेलुगूचं तिथे जास्त झाल्यामुळे मराठी शाळा बंद पडल्यात. आता हैदराबादला सुद्धा एक 4-5 शाळा सुद्धा 500 सुद्धा विद्यार्थी नाही आहेत. पण जेव्हा आम्ही परप्रांतात आणि परदेशात जातो तेव्हा आम्हाला आमच्या मराठीचं अतिशय अभिमान असतो, एक अप्रूप असतं भाषेचं आणि ती भाषा आम्ही जपतो, वृद्धिंगत करतो आणि जगतो. आता बघा इथे हैदराबादला अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्था आम्हाला शाखा मिळाली आहे आणि त्याची मी अध्यक्ष आहे. तर इथे आम्हाला हैदराबादमध्ये पण मुलांना मराठी विषय नाही आणि तरी सुद्धा जेव्हा आम्ही कार्यक्रम केला मुलांच्या कविता सादरीकरणाचा, मराठी कविता, आणि सांगते तुम्हाला आम्हाला जवळजवळ 41 मुलं मिळाले. त्यातले 2-3 गावाला गेले, दोघं आजारी पडले. पण 37 मुलांनी एवढ्या सुंदर बिनधास्त आणि शुद्ध स्पष्ट उच्चारात कविता म्हटल्या. आश्चर्य वाटलं मला की इथे मराठी विषय नाही, तिथे पालक आणि बालक या दोघांचंही मला अभिनंदन आणि कौतुक करावंसं वाटतं. तसंच आता चित्रकला विषय पण आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे, पण तेलंगणा आंध्रमध्ये चित्रकला विषय नाही. यावेळेला आम्ही चित्रकला विषय ठेवला आणि आमच्याकडे हैदराबादमध्ये 55 स्पर्धक आले. स्पर्धा नाही आहे, ते सहभागी झालेत. म्हणजे आम्ही नर्सरी पासून ते मॅट्रिक पर्यंत शालेय विद्यार्थी करता ठेवतात. तर जिथे आम्ही जातो तिथे आम्ही मराठी जपतो, वृद्धिंगत करतो. आणि आजचं जे कवी संमेलन आहे ते तर आंतरराष्ट्रीय आहे. सगळे सिंगापूर, अमेरिका, कॅनडा सगळीकडचे आहेत. म्हणजे सगळे भारतीय लोक, मराठी लोक परदेशात जाऊन आपली भाषा त्यांनी जपली, आपली कविता, मराठी भाषा कविता जपली आणि आज हृदयातून ज्या भावना आहेत त्या त्यांनी शब्दातून, कवितेतून इथे सादर केल्या. अभिमान वाटतं, कौतुक वाटतं. आणि असंच प्रत्येक मराठी माणसाने हे आपली मराठी भाषा जपली पाहिजे, वृद्धिंगत केली पाहिजे. आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की पुढच्या पिढीला तुम्ही मराठी भाषा हा वारसा मराठीचा द्यायलाच पाहिजे. आज आम्ही ठीक आहे, आम्ही सगळे मराठीचे पुस्तकं वाचतो, आम्ही कविता वाचतो, साहित्य वाचतो, पण उद्या आमच्या ज्ञानेश्वरी गीता कोण वाचणार आहे? आमचे एवढे मोठे आमचे पुस्तकं आहेत, रामायण आहे, कोण वाचणार आहे? तर त्यामुळे आज आमची सगळ्यात मोठी आज आम्ही एक जबाबदारी छान आम्ही निभावली. कवी संमेलन मला कसं आणि कुठे संपलं, 2 तास कुठे गेले काही कळलं नाही. पण आता सगळ्यांना आपली जबाबदारी जी आहे की पुढच्या पिढीला आम्ही हा मराठीचा वारसा देऊ आणि वृद्धिंगत करू मराठी भाषा. धन्यवाद.
ताई खूप खूप आभारी आहे तुमचा, तुम्ही वेळ आम्हाला दिला. परिणिती ताई, उद्या तुम्हाला बोलायचं आहे कार्यक्रमाच्या शेवटी. तुम्हाला काही वेळ दिला जाईल त्यावेळेला तुम्ही बोलायचं आहे. आणि मी सगळ्यांचा आभारी आहे मनापासून, जोशी सर, कुलकर्णी सर आणि काही अनेक कवी जॉईन झाले होते पण त्यांना कविता वाचन करता आलं नाही. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की काही गैरसमज करून घेऊ नका. हा वेळेचं भान ठेवावं लागतं कारण खूप लांबत गेला. आता बघा 45 पैकी 24 शिल्लक आहेत. आपण आणखी जर पुल ऑन केलं तर ते त्यातले काही 5-10 कवी निघून जातील. असं व्हायला नको. आणि एक फॉर्मॅट आहे, 1.5 तासाच्या वर आपले पेशन्स नाही राहत लोकांचे. तर म्हणून मी सगळ्या उरलेल्यांची माफी मागतो. स्नेहल देशपांडे, प्रदीप पाटील, संजीवनी पाटील आणि स्वप्नील तांबडे सर, तुम्ही दिसलात मला पण मला बोलूच आलं नाही. मी तुमची माफी मागतो. माझी भूमिका समजून घ्या. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करणार आहे की उद्या याच जोशामध्ये, याच जोमामध्ये उद्या पुन्हा नव्याने बरोबर शार्प 8 वाजता आपण कार्यक्रम सुरू करतो. 8ला जॉईन करा. मी सगळ्यांचा आभारी आहे. ताई तुमचा आभारी आहे, कुलकर्णी सर, जोशी सर तुमचा आभारी आहे आणि उरलेल्या सगळ्या कवीजनांचा. तुम्ही तुमची हजेरी लावली, खूप छान आनंद झाला. सुखावलं मन तुम्हाला सगळ्यांना भेटून. आणि पुन्हा उद्या आठवणीने भेटू. आणि ही जी 4 मंडळी जॉईन होती केव्हाची, उद्या पहिला क्रमांक यांचा लावला जाईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी पहिल्यापासून जॉईन करायचं आहे आणि सगळ्यात तेव्हापासून सुरुवात करू. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार. धन्यवाद. 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 धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद. 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 शुभरात्री. धन्यवाद. शुभरात्री.